तर चला, नमस्कार सर्वांना. आज आपला दुसरा दिवस आहे. आशा करते काल तुम्ही छान अभ्यास केला असेल किंवा चिंतन मनन. आपला अभ्यास म्हणजे चिंतन मननच आहे, बस. बाकी अजून काही नाही. असं काही तुम्हाला लिहून परीक्षा द्यायची आहे आणि तरच मी सर्टिफिकेट देईल असं काही नाहीये. तुमचे अनुभव, तुमची अनुभूती हाच माझ्यासाठी आणि तुमच्यासाठी अभ्यास आहे हा. ठीक आहे. तर आता आज मी तुम्हाला रेकीचा इतिहास असं सांगणार की रेकी कशी आली जन्माला, काय झालंय. म्हणजे हे बघा, रेकी म्हणजे प्राणशक्ती. आपण जेव्हापासून म्हणजे जीव जन्माला आला तेव्हापासूनच आपल्याला होणारे रोग सुद्धा जन्माला आले. आणि जे बरं करण्याची क्षमता शरीरामध्ये म्हणजे हिलिंग पॉवर ही नैसर्गिकरित्याच आपल्यामध्ये असते. तुमची इच्छा जर नसेल बरं होण्याची, तुमची इच्छा नसेल बरं होण्याची, तर मग कोणताच जगातील डॉक्टर, वैद्य किंवा कोणीही तुम्हाला बरं करू शकत नाही. तर ह्यामध्ये सर्वात प्रथम म्हणजे सर्वात महत्वाची इच्छा स्वतःची आहे की मला कसं पाहिजे. मग इवन तुमचं शारीरिक नाही तर मानसिकता, तुमचं म्हणजे भौतिकता, हे सगळं काही जे काही तुम्हाला बाहेर आज दिसते ते सर्व काही तुमच्या मनावर, तुमच्या विचारांवर डिपेंड आहे. म्हणून ही काही जी रेकी ही म्हणजे एक जीवनशक्ती म्हणा किंवा हिलिंग पॉवर असं म्हटलं जातं. आणि जगात जी काही जीवनाची निर्मिती झाली आहे ती सगळं म्हणजे ही हिलिंग पॉवरच, म्हणजे ही रेकी हा जपानी शब्द आहे. तर याला म्हणजे त्यांनी म्हणजे केलेलं आहे की हीच सगळीकडे आपली आधार आहे किंवा आपलं पोषण किंवा आपली निर्मिती करत असते सगळ्या गोष्टीमध्ये. त्याच्यामध्ये ती आपल्याला साथ देत असते. पण बरेचदा याच्यामुळे कसं हे म्हणजे खूप जुनं आहे. पण कसं आहे, हे आपण म्हटलेलं आहे. मी तुम्हाला थोडंसं अजून पुढचं एक गोष्ट सांगणारच आहे. मी त्या याच्यात तुमच्यासोबत शेअर करेन तेव्हा मी सांगणार. ठीक आहे. तर रेकी ही तशी म्हणजे अतिशय सोपी, साधी सोपी नैसर्गिक अशी पद्धत आहे. ज्या क्षणी तुम्ही रेकीचे वाहक बनता, वाहक आहे आपण सगळे, म्हणजे पाईप आहोत. असं नाही की म्हणजे आपण म्हणतो ना, जसं नाही तर काही काही लोक रेकी शिकले तर अरे मी रेकी दिली म्हणून तो बरं झाला, असं नसतं. आपण फक्त त्यांना एक आधार देतो, एक त्यांना ते स्वतःची पॉवर, हिलिंग पॉवर वापरू शकत नाही म्हणून आपण त्यांना ती मदत करतो. ते एक पाईप सारखं आपण ठरतो असं म्हटलं तरी चालेल. तर रेकी म्हणजेच नैसर्गिकरित्या कोणताही आजार बरं करण्याची शक्ती आहे. आजारच नाही तर तुमच्या जीवनामध्ये भौतिकता सुद्धा त्याच्यामध्ये आपण करू शकतो. तर रेकी म्हणजे ही कशी काम करते, तर तुम्हाला याच्याबद्दलचं मी पूर्ण डिटेल मी तुम्हाला सांगणार आहे. तर मी याच्यासोबत तुमच्यासोबत मी एक पीपीटी शेअर करते आहे. येस. तर ही आपली प्रज्ञा करुणा इन्स्टिट्यूट ऑफ स्पिरिच्युअल हिलिंग, जी तुम्हाला सर्वांना माहिती आहे. या स्पिरिच्युअल हिलिंग इन्स्टिट्यूटमध्ये मी असे बरेचसे कोर्सेस शिकवत असते, ग्रँड मास्टर पर्यंत रेकीचे. आणि उसेई रेकी ग्रँड मास्टर म्हणजे ही पारंपरिक पद्धतीने आलेली ही रेकी आहे. आजकाल खूप तुम्ही युट्यूबवर बघत असाल की करुणा रेकी, अजून काय काय वेगळ्या, दुर्गा रेकी किंवा अशा बऱ्याचशा काही गोष्टी असतात, प्राणिक हिलिंग वगैरे, हे सगळे. तर हे सगळे रेकीचे फाटे फुटलेले आहेत, म्हणजे त्यांचे शिष्य अनेक झाले आणि त्यांच्यापासून अनेकांनी हे प्रोफेशनली कोर्सेस बनवले. पण आपली ही जी आहे उसेई रेकी ग्रँड मास्टर पर्यंत जे शिकवते ते हे पूर्ण जे जनक आहेत मिकाऊसई, त्यांच्यापासून आलेली, गुरु शिष्य परंपरेने आलेली ही कला आहे. तर इथे मी टॅरो कार्ड रिडिंग पण शिकवते, प्रोफेशनल, बिलकुल प्रोफेशनल. म्हणजे तुम्ही तो व्यवसाय करू शकता, प्रोफेशनली करू शकता. एंजल थेरपी, डाउजिंग आणि पर्सनल लाईफ कोच वगैरे पण मी असं काम करत असते. मागच्या जवळजवळ 17 ते 18 वर्षापासून, म्हणजे जवळजवळ 2006 पासून, मी 2005 ते 6 पासून मी या क्षेत्रामध्ये काम करते आहे. खरंच आता रेकी म्हणजे काय? रेकी म्हणजे सदा सुपा अर्थ म्हणजे युनिव्हर्सल लाईफ फोर्स एनर्जी, म्हणजे ब्रह्मांडी ऊर्जा शक्ती. जसा मासा समुद्रामध्ये असतो आणि त्याला म्हणजे बाहेरही पाणी, त्याच्या आतमध्येही पाणी आहे ना, तो म्हणजे त्या पाण्यामध्येच राहतो, पाण्याच्या बाहेर काढला तर तो मरेल. तसंच आपण ह्या पाण्यामध्ये म्हणजे ह्या समुद्रामध्ये म्हणजेच ब्रह्मांडी ऊर्जा शक्तीमध्ये राहतो, जी आपल्या आतमध्ये पण आहे आणि आपल्या बाहेर पण आहे. आणि त्याच्याशिवाय आपण जिवंत राहू शकतच नाही. म्हणजे हा युनिव्हर्सल लाईफ फोर्स एनर्जीमुळेच आज आपण जिवंत आहे. म्हणजे बाळ जन्माला आलं की तो ब्रह्मांडी ऊर्जा शक्ती सोबतच जन्माला आलेला आहे.
आता आपल्याला मग एवढं माहिती आहे तर मग आपण परत शिकायचं कशाला हे सगळ्या गोष्टी? तर आपल्याला माहिती नाही, त्याची पद्धतशीर म्हणजे सायंटिफिकली आपल्याला माहिती नाही आहे, त्यामुळे आपलं माइंड प्रोग्रामिंग आपण केलेलं नाहीये आणि आपण अनभिज्ञपणे चालत असतो. तर त्या गोष्टीसाठी आपल्याला हे माहिती असायला पाहिजे, म्हणून आपण या सगळ्या गोष्टी जाणीवपूर्वक शिकायचं आणि जाणीवपूर्वक आपल्याला आपल्या जीवनामध्ये काय पाहिजे आहे त्याची डिमांड करायची, हा त्याचा उद्देश असतो खरा म्हणजे. आता ही गोष्ट सगळ्यात पहिले शोधून कोणी काढली, तर शोधताना आपल्याच भारतामधूनच ही कला गेलेली आहे. ऍक्च्युली आपल्या भारतात थोर संत भगवान बुद्ध, येशू ख्रिस्त, गुरु गोविंद सिंग, महावीर जैन असे अनेक संत, आणि आता पण जे संत आहेत म्हणजे आपण साईबाबांना, संत गजानन महाराजांना, संत तुकडोजी महाराज, म्हणजे हे ज्यांना आपण संत म्हणून म्हणतो, ह्या लोकांनी आपल्याला हे सगळं सांगण्याचा खूप प्रयत्न केलेला आहे की ही वैश्विक शक्ती आपल्यासोबत कशी असते, आपण कसं काम केलं पाहिजे, कशी हिलिंग पॉवर आपल्यामध्ये आहे. पण आपण ते काही समजलो नाही आणि आपल्यापर्यंत ते काही पोहोचू पण शकलं नाही असंही म्हटलं तर चालेल, कारण आपलंच वाचन लेखन बरोबर नाही आणि आपण त्याला जातीयतामध्ये वाटलं. तर ऍक्च्युली रेकी म्हणजे ब्रह्मांडी ऊर्जा शक्ती ही प्युअर मानवी म्हणजे ह्युमन बिंग आणि नेचर यांना जोडण्याची, एकरूप करण्याची कला म्हटलं तरी चालेल. तर मिकाऊस, हे डॉक्टर मिकाऊसू आहेत आणि यांच्याच मुळे आपल्याला आज रेकी ही विद्या मिळालेली आहे. ठीक आहे, एक मिनिट. हा, तर मिका हुसेननी यांना यांना म्हणजे ही कशी गवसली, हे एका म्हणजे याच्यामध्ये होते, विश्वविद्यालय जपानमध्ये, विश्वविद्यालय म्हणून असं एक काम म्हणजे हे होतं, तिथे हे प्रोफेसर म्हणून काम करत होते. तर त्यांच्याच एका स्टुडंटनी त्यांना विचारलं की भारतामध्ये आम्ही अशी अशी स्टोरी ऐकली बुवा की असे भगवान बुद्ध किंवा असे येशू ख्रिस्त केवळ म्हणजे हाताच्या स्पर्शाने ते लोकांना दुरुस्त करत होते, किंवा ते ज्या गावामध्ये जायचे ते गावच्या गाव म्हणजे असं सुंदर उजळून निघायचे वगैरे, आणि इतके लोक त्यांच्या मागे म्हणजे हे करतात आहे, हे काय आहे म्हणजे असं काय करतात आहे, आणि हे तर ह्युमन बिंगच होते ना आपल्यासारखे, मग हे लोक करू शकतात तर मग आपण का नाही करू शकत? ह्या गोष्टीवर त्यांना विचार करायला भाग पाडलं आणि त्यांनी त्याच्यावर पुढे म्हणजे कार्य सुरू केलं, आणि त्या कार्याच्या संबंधात त्यांनी आपलं पूर्ण म्हणजे आपला प्रवास सुरू केला. ते चायनामध्ये, जपानमध्ये, इव्हन आपल्या भारतामध्ये आले आणि इतर धर्मांचा, सर्व धर्मांचा त्यांनी अभ्यास केला ह्याचे शोध काढण्यासाठी. जवळजवळ 7 ते 8 वर्ष त्यांनी याचा शोध केला आणि भारतामध्ये आल्यानंतर त्यांनी बौद्ध धम्म पण शिकवला, स्वीकारलं, म्हणजे ते भिक्षू बनले. आणि त्याच्यामध्ये त्यांनी धम्मामध्ये जे सांगितलं भगवान बुद्धांनी, त्या तत्वानुसार त्यांनी स्वतःसाठी म्हणून आता कार्यरत करायला सुरुवात केली आणि ती शक्ती जागृत करायला सुरुवात केली, आणि त्याच्यासाठी त्यांनी तपश्चर्या करायला म्हणून किरोयामा ही जपानमध्येच टेकडी आहे, आज ते रेकी सेंटर म्हणून जग प्रसिद्ध आहे, जगात प्रसिद्ध आहे. आणि तिथे त्यांनी म्हणजे एका झाडाखाली वनवा म्हणजे वनामध्ये, जंगलामध्ये बसले आणि अगदी 21 दिवसाचा प्रण घेतला. आता 21 दिवसच का? तर जेव्हा तुम्ही एनएलपी, आता एनएलपी म्हणजे मी तुम्हाला जेव्हा ग्रँड मास्टर पर्यंत जाता तर मी एनएलपी तुम्हाला शिकवते, तर त्याच्यामध्ये काय असतं की तुमच्या माइंडचे न्यूरल पाथवे असतात, हे 21 दिवस एकच विचार तुम्ही जेव्हा करत असता, एक शब्द किंवा एक विचार किंवा ते अफर्मेशन तुम्ही वारंवार रिपीट करत असता, तर तुमचं न्यूरल पाथवे बनतं आणि ती गोष्ट घटित होते तुमच्या जीवनामध्ये, म्हणजे ती प्रत्यक्षात ती गोष्ट येते. त्या गोष्टीला काहीही म्हणजे हे नाहीये की असं कसं होईल, हे असं नाहीये, तसं नाही, असं काहीच नाही. तुमच्या मनामध्ये मात्र ती गोष्ट रुजली पाहिजे. बाकी निसर्ग तुम्हाला सगळं क्रिएट करून देतो. ह्या तत्वानुसार, ह्या प्रिन्सिपलनुसार ते 21 दिवस तपश्चर्या करायला बसले. 20व्या दिवसापर्यंत त्यांना काहीही झालं नाही, उलट खाणं पिणं नसल्यामुळे ते कमजोर झाले आणि तिथे ते अगदी त्यांच्यामध्ये ती शक्ती इतकी हे झाली की शक्ती म्हणजे त्यांना उभं होण्याची पण शक्ती त्यांच्यामध्ये राहिली नाही. अशा याच्यामध्ये 21व्या दिवशी त्यांच्याकडे त्यांच्यामध्ये एक अचानक त्यांच्या म्हणजे असं डोळ्यासमोर आकाशामधून एक व्हाईट लाईट दिसला आणि तो सरळ त्यांच्या आज्ञाचक्रामध्ये म्हणजे एक असं म्हणजे काय म्हणतो, असं टक्कर झाल्यासारखं त्यांना झालेलं. त्यांना खूप आश्चर्य वाटलं की हे कसं काय म्हणजे असं, आणि हे जेव्हा मी ऐकलं आणि त्यांना एक व्हाईट लाईट असं दिसलेला, तर हे जेव्हा मी माझ्या गुरुकडून पहिल्यांदा ऐकलं
तर तेव्हा मी पण म्हणजे थोडंसं हे झाले की अरे असं कसं होतं, हे काहीतरी अंधश्रद्धा आहे. होऊ शकतं की आकाशामध्ये काहीतरी व्हाईट लाईट म्हणजे विजा कडाडल्या असतील किंवा रात्रीची वेळ होती तर काहीतरी तारा वगैरे तुटलेला असेल आणि पहाडावर होते तसं काहीतरी दिसलं असेल असं वगैरे, म्हणून मी आता मॅडमला नाही किंवा काही त्याला अपोज तर मी करू शकत नव्हते ना, म्हणून मग मी असं त्याला हे केलं. पण ऍक्च्युली मी नंतर काही वर्ष म्हणजे दिवसानंतर मी एक लँडमार्क फोरम म्हणून एक कोर्स केला जो सायंटिफिकली आहे आणि पूर्ण आंतरराष्ट्रीय लेवलवर तो म्हणजे काम करतोय, खूप जबरदस्त. तर त्या कोर्समध्ये किंवा NLP पण केलं मी. असं याच्यामध्ये शिकल्यानंतर मला माझं आपलं माइंड कसं काम करतं आणि काय आपल्यामध्ये म्हणजे बदल घडवून आणतो, कसा बदल घडतो, तो कसा आपला नेचर सोबतचा आहे, हे सायंटिफिकली मी समजली. आणि तिथे समजल्याबरोबर मला इथे म्हणजे त्याचं मी तारतम्य लावले आणि खरंच तसं व्हायला लागलं आणि मी त्या पद्धतीने माझं माइंड प्रोग्रामिंग केलं आणि खरंच माझी परिस्थिती बदलली. आणि त्यावेळेस समजलं की हे अंतर्ज्ञानामध्येच आपल्याला तो लख प्रकाश आपण म्हणतो ना, की जसं की अरे आत्ता समजलं, माझ्या डोक्यात प्रकाश पडला. आपल्या भाषेमध्ये पण बघा आपण किती सहजतेने म्हणजे चक्रांना त्या भाषेमध्ये बोलतो. अरे अरे तेरी दिमाग की बत्ती नहीं खुलती क्या, असं बोलतो ना. दिमाग की बत्ती म्हणजेच तो प्रकाश, प्रकाश म्हणजेच तुम्हाला ती समज येणं त्या म्हणजे वातावरणाशी म्हणा किंवा त्या म्हणजे आपल्या युनिवर्स सोबत एकरूप होणं, त्या युनिवर्सला डोळ्यांनी बघणं म्हणजे आपला तिसरं नेत्र उघडणं असं म्हणतात. आणि ते तिसरं नेत्र जेव्हा उघडतं तेव्हा म्हणजे तुम्ही तुमचं आज्ञाचक्र ओपन होतं आणि तेव्हा तुम्हाला ते म्हणजे एक लख लाईट प्रकाश दिसतो. तर प्रकाश म्हणजे हा असं एकदम समोरच काहीतरी दिसतं असं नाही आहे, ते तुमच्या समजनी म्हणा किंवा तुमच्या अंडरस्टँडिंगनी तुम्हाला ते लक्षात येतं की शेवटी ह्या जगामध्ये आपण जे दिसतोय आहे एकमेकांना, एक बॉडी दिसते, माझी दिसते, तुमची दिसते, तुमच्या समोर काही वस्तू असतील, माझ्यासमोर वस्तू आहे किंवा जे काही सूर्य, चंद्र, तारे, माती, आकाश, हे जगं दिसते ते सगळं म्हणजे एक हे आहे. ऍक्च्युली इथे काहीच नाही आहे, इथे फक्त एनर्जी आहे आणि ती एनर्जी म्हणजे प्रकाशच्या माध्यमातून दिसते आपल्याला. म्हणून आपण एक सगळं प्रकाशच आहोत, फक्त आपण एक फॉर्म घेतलेला आहे असं म्हटलं तरी चालेल. आणि तिथून मला ते समज आली आणि तिथून माझं आयुष्य खरंच बदलत गेलं. त्याच्यानंतर ही रेखी त्यांच्याजवळ आहे पण ही माझ्याजवळपर्यंत कशी आली, काही दिवसांनी त्यांना मग ते समजलं आणि तिथून ते उठले आणि त्याच्यानंतर त्यांना म्हणजे काही गोष्टी हिलिंग पॉवरची गोष्ट समजली आणि त्यांनी स्वतःला पण म्हणजे ते पर्वतावरून खाली उतरायला लागले. तर त्यांच्या खूप स्टोरीज आहेत अशा, कशी कशी त्यांना समज आली. त्यांच्या पायाला म्हणजे अंगठ्याला लागलं, रक्त बिंबाळ होऊन झाले, तर त्यांनी हात ठेवला तिथे. आजही पहा ना, आपल्याला लागलं पहिल्यांदा तर आपण गुडघ्याला समजा चालता चालता लागलं, बेडचा कोणा लागतो किंवा काही, आपण पहिल्यांदा हात फिरवतो. हात फिरवल्याबरोबर आपल्याला एकदम त्या वेदना कमी होतात. बरं आपण फिरवलं तर वेदना कमी होतातच होतात, दुसऱ्यांनी हात फिरवलं तर अजून जास्त चांगलं वाटतं, है ना. तर अशा पद्धतीने म्हणजे जेव्हा आपली एनर्जी आपणच काम केली तर खूपच जास्त, आणि दुसऱ्यांनी आणखी मदत केली त्याच्यामध्ये आणखी जास्त चांगलं म्हणजे येतो. म्हणजे आपली प्राणशक्ती तर कामात येतच येते, त्याच्या त्याच्यात दुसऱ्यांची पण प्राणशक्ती आपल्याकडे वळवता येते. तर अशा पद्धतीने म्हणजे स्वतःला रेकी देणं आणि दुसऱ्यांना रेकी देणं हे पॉसिबल असतं. तर ह्या गोष्टी त्यांना समजल्या आणि मग हळूहळू त्यांनी काही आपले शिष्य फॉर्म केले, काही कोर्स असा व्यवस्थित, काही सिम्बॉल्स आणि सूत्र जे तुम्हाला सेकंड डिग्री पासून मिळतील. फर्स्ट डिग्रीला तर सिम्बॉल्स नसतात, ते फक्त स्वतःला रेकी द्यायची असते. तर मी आज तुम्हाला ॲटोमेंट देणार आहे आणि मग उद्या मी तुम्हाला ती रेकी कशी द्यायची हे मी मेडिटेशनद्वारे तुम्हाला शिकवणार आहे. तर अशा पद्धतीने ते घरोघरी जावं, प्रत्येक व्यक्तीला मिळावं ही म्हणजे ही विद्या, ह्या याच्याने त्यांनी ह्या प्रेरणेने त्यांनी आपले असे शिष्य तयार केले. आणि हे गुरु शिष्य परंपरेनेच रेकी आपल्याजवळ येऊ शकते. हे तुम्ही युट्यूबवरून किंवा गुगलवरून शिकून किंवा असंच कोणीतरी डिस्टन्स शिकवलं असं होत नाही. तर हे गुरु शिष्य परंपरेने सिस्टमॅटिक ॲटोमेंट द्यावा लागतो. ॲटोमेंट खूप जरुरी आहे. ॲटोमेंट म्हणजे दीक्षा देणं, जे मी आज तुम्हाला देणार आहे. तर ही दीक्षा देणं खूप गरजेचं असतं आणि असेच दीक्षा देऊन त्यांनी आपले शिष्य तयार केले. तर सगळ्यात पहिले शिष्य त्यांचे चुजुरे हयाशी, हे जपानचेच होते. यांनी काही वर्ष चालवलं, मग त्यांनी आपली हवाई टकाटा म्हणून एक हा पण जपानच्याच होत्या पण त्यानंतर अमेरिकेत गेल्या आणि तिथे त्यांनी आपले शिष्य तयार केले. हवाई टकाटा यांनी जवळजवळ 22 असे इंटरनॅशनल शिष्य तयार केले आणि ते 22 देशांमध्ये असे पाठवले. म्हणजे यांचे शिष्य तर
भरपूर असतील, पण माझ्यापर्यंत येईपर्यंत मी तुम्हाला ती एक लट अशी सांगते आहे. तर हवाई टकाटांनी मग भारतामध्ये बार्बरा म्हणून ह्या अमेरिकेच्याच होत्या, यांना पाठवलं. आणि ह्या पहिल्यांदा मुंबईला श्यामल दुर्वे ह्या आता 6 महिन्यापूर्वीच मरण पावल्या. तर ह्या यांना दिलं आपल्या भारतातल्या पहिल्या ग्रँडमास्टर, रेकी ग्रँडमास्टर. त्याच्यानंतर निलिमा राजे ह्या आमच्या नागपुरामधल्या पहिल्या ग्रँडमास्टर. आणि निलिमा राजेंकडून शीतल बोरकर ह्या मॅडम, आणि शीतल बोरकर कडून मी झाले. तर जवळजवळ आता माझ्या 17 वर्षापूर्वी, 17 ते 18 वर्ष झाले. त्याच्या पूर्वीचा हा माझा फोटो आहे. आणि त्यावेळेस मी म्हणजे हा कोर्स केला होता, ग्रँडमास्टर मी झाले होते. आता मला का बरं असं वाटलं हा कोर्स करावा, तर मी ह्या मॅडमशी म्हणजे ह्या मॅडमला मी ओळखत होते. आणि यांची ही मुलगी आहे, ही तेव्हा 18-19 वर्षाची वगैरे असेल, मला वाटते 17-18 वर्षाची काहीतरी. ही जन्मल्यापासूनच मंदबुद्धीची मुलगी होती. आणि हिला म्हणजे फिट्स येत होत्या. तर त्या डॉक्टरने, आणि त्यांची इतकी औषधं, 6 वर्षापासून औषधं चालू होती. आणि ते औषध असं होतं की 3 वर्ष लागोपाठ घ्यायचं. आणि एकही दिवस चुकला तर परत काउंट करायचं. असं काउंट करता करता त्यांचे 3 मिसिंग झालं. 6 ते 9 वर्षापासून ते औषध देत होते, पण फिटला काही फरक पडत नव्हता. शेवटी त्या डॉक्टरांनीच मॅडमला असं सांगितलं. तेव्हा आमच्या नागपुरामध्ये नवीन नवीनच काहीतरी आलं होतं. म्हणजे हे 40 एक वर्षापूर्वीच आमच्या नागपूरमध्ये रेकी आली, असा म्हणजे मॅडमनी मला सांगितलं. मला स्वतःला पण नाही माहिती, कारण 170 वर्षापूर्वीची रेकी झालेली, फॉर्म झालेली हे आहे. तर त्यांनी मग त्या डॉक्टरांनी सांगितलं म्हणून त्यांनी त्या विश्वासाने केलं. आणि त्यांना फक्त त्यांचा समोर एकच होता की माझ्या मुलीला बरं कसं वाटेल. तर त्या मुलीसाठी म्हणून त्यांनी रेकी शिकलं. आणि खरंच वर्षभर त्या मुलीला रेकी दिलं. पण एक रेकीला काही लिमिटेशन्स पण आहेत. म्हणजे एकदमच तुम्ही मंदबुद्धीची आणि आता एकदम चालाक चतुर चालाक आपल्यासारखं होईल असं तर होत नाही. पण तिला भावना समजायला लागल्या, टीव्ही सिरियल समजायला लागल्या, हे ना, कुठे कसं बसायचं, काय करायचं, ह्या गोष्टी समजायला लागल्या. चांगलं बोलणं आलं, हसणं रडणं समजलं, स्वतःचे कपडे सांभाळून बसणं, ह्या म्हणजे बऱ्याचशा गोष्टी समजायला लागल्या. आणि हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं. आणि फिट तर तिची कम्प्लीट बंद झाली, की जी इतके वर्षापासूनची फिट होती ती पूर्ण बंद झाली. तर हे आश्चर्य माझ्या डोळ्यासमोर मी स्वतः पाहिलं. तेव्हा मला विश्वास म्हणजे मला वाटलं की नाही, आपण काहीतरी आहे नवीन आणि शिकावं. आणि त्या उद्देशाने मी शिकले. मला काही खूप मोठं ग्रँडमास्टर होऊन मला खूप पसरवायचंय असं काही माझ्या डोळ्यासमोर नव्हतं. पण मला हे असं म्हटलं, चला असं झालं. आणि मी पण माझ्या जरा दुःखात होते, कारण माझे हस्बंड जस्ट त्यांची डेथ झाली होती. त्यामुळे मी काहीतरी स्वतःला बिझी म्हणून म्हणून ह्या आध्यात्मिक क्षेत्रामध्ये मी आले होते. तर खरंच मला तेव्हा चांगलं वाटलं. आणि कसं काय म्हणजे रेकी देतात, तर मग असं अशा टाईपचं म्हणजे एका व्यक्तीला असं ग्रुप मेडिटेशन पण देतात. आता आपल्या प्रज्ञागुरुनामध्ये असं ग्रुप्सच आहेत, ज्याच्यामध्ये एकदा जे कोणी व्यक्ती जुडले त्यांना आम्ही फ्री ऑफ कॉस्टच देतो रेकी. त्याच्यामधून पैसे घेत नाही. पण अट एवढीच आहे की तुम्ही शिकले पाहिजे, है ना. विद्यार्थ्यांनाच आम्ही म्हणजे आपसामध्ये देत असतो. तर अशा ग्रुपने रेकी, डिस्टन्स हिलिंग पण, असं जवळ समोर पेशंट असलाच पाहिजे असं काही जरुरी नाही. असं 1 to 1 पण देता येतं. किंवा अशा म्हणजे हे पहिल्या ह्याच्यामध्ये तुम्हाला अशी टच थेरपी म्हणतो. मग सेकंड डिग्री नंतर तुम्हाला मग डिस्टन्स रेकी शिकवलं जातं. आता हे रेकी देणं म्हणजे काय, तसं तुम्ही सगळ्यांनी जॉईन केलं असेल वेबिनारच्या थ्रू, तर वेबिनारमध्ये मी बरीचशी गोष्ट सांगते. पण आज थोडंसं मी डिटेलिंग सांगणार. आणि आज तुम्ही शिकायच्या दृष्टीने ऐका, ठीक आहे. कारण तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर माहिती बसायला पाहिजे. आणि जेवढी क्लिअरिटी आली तेवढं तुम्हाला याच्याबद्दलचा विश्वास आणि तेवढं तुम्हाला म्हणजे एक श्रद्धा म्हणजे निर्माण होईल. आणि बिना श्रद्धा, बिना विश्वासाने काहीही होऊ शकत नाही. मी कितीही तुम्हाला पटवून सांगितलं तरी सुद्धा नाही. तुमचं मन मानेल, एक्सेप्ट करेल, तरच तुम्हाला ह्याच्या गोष्टीचा फायदा होईल. कुठेही काही प्रश्न आले तर लिहून ठेवा, मी तुम्हाला नक्की उत्तर देईल, ठीक आहे. तर हे कसं रेकी काम करते म्हणजे काय, तर रेकी म्हणजे सिंपल एक ब्रह्मांडी ऊर्जा. ब्रह्मांडी ऊर्जा म्हणजे ब्रह्मांडामध्ये फक्त प्रेम आहे, प्रेम. प्रेम म्हणजे आवेग. प्रेम म्हणजे ते नाही आपलं गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड किंवा आई वडील बहीण भाऊ यांच्यातलं हे रिश्तेदारीतलं प्रेम नाहीये. हे अनकंडिशनल लव्ह. मग त्या अनकंडिशनल लव्ह म्हणजे तुम्ही रागावर प्रेम करता, की तुम्ही लोभावर प्रेम करता, की तुम्ही नफरतवर प्रेम करता, की तुम्ही आपुलकीपणावर प्रेम करता, की तुम्ही कशावर प्रेम करता. जे तुम्ही प्रेम कराल ते तुम्हाला मिळेल, असं नेचरचं व्यक्तिमत्व आहे.
म्हणजे ब्रह्मांड असंच सांगतो की तुम्ही कशावर प्रेम कराल ते तुम्हाला मिळेल. तुम्ही जर समजा कोणावर नफरत करता म्हणजेच त्या नफरतवर प्रेम करता, ती नफरत तुम्हाला आवडते. बघा माझ्या शब्दांमध्ये जरा लक्ष देऊन बघा, ही नफरत आवडते. हो, आपण कोणाच्या चुगल्या चहाडी करतोय ना, तर ते आतून खूप चांगलं वाटत असते आपल्याला, की त्याच्यापेक्षा म्हणजे हे किती हे चांगलं. किंवा कोणाचा द्वेष करतो ना, तर त्यावेळेस एक कुठेतरी आपण त्या द्वेषावर प्रेम करत असतो, की मी किती खरं बोलतेय, मी किती योग्य बोलते, असं आपल्याला वाटत असतं. आणि मग तुम्ही जेव्हा तुम्हाला फील होतं की तुम्ही योग्य बोलत आहात, निसर्ग तुम्हाला तथास्तु म्हणतो आणि तुम्हाला तेच मिळेल. तुम्ही जर द्वेष दिला, तुम्हाला द्वेष मिळेल. तर इतकी सिंपल म्हणजे त्या कॅल्क्युलेशन आहे हा निसर्गाचं, की त्याला आपण कसं समजून घ्यावं आणि कसं आपल्याला त्या हाय फ्रिक्वेन्सीमध्ये म्हणजे चांगल्या भावनांमध्ये म्हणजे चांगल्या गोष्टीवर प्रेम कसं करायचं, हे आपण ह्या चक्र सिस्टीम मधून शिकणार आहे. तर चक्र सिस्टीम म्हणजे आपल्या आपल्या शरीरामध्ये 7 चक्र असतात. सगळ्यात पहिलं चक्र म्हणजे सहस्त्रार चक्र, हे जे आपल्या मेंदूच्या जवळ इथे असतं. तर हा सहस्त्रार चक्र म्हणजे काय, हा म्हणजे अँटेना सारखा काम करत असतो आपला. जसा टीव्हीला अँटेना असतो है ना, आधी तुम्हाला माहिती असेल अँटेना जरा हल्ला तर मग वरती एक जण तिकडून मग झालं का चालू, नाही का, हो का, मग खरखर, अरे आवाज नाही, अरे पिक्चर गेला. किती आपण त्याला करेक्शन करावं लागायचं ना, टीव्ही इथे आणि अँटेना वरती. आला की आता नाहीये तसं, पण आधी असंच होतं. तर तशाच सारखं हा अँटिना सारखं काम करतो. तर म्हणजे काय होतं आणि याच्यात मेन भावना काय असतात, स्वीकार भावना. स्वीकार भावना म्हणजे कसं आहे, की तुम्हाला जे मिळालं, आज तुमच्या आयुष्यामध्ये जे काही आहे, आता त्याच्यामध्ये काय काय तुम्ही बदलू नाही शकत. ते असे कोणत्या कोणत्या, तर रिश्तेदारीमध्ये तुमचे आई वडील भाऊ बहीण, इव्हन नवरा बायको, डिव्होर्स घेणं गोष्ट वेगळी बरं का, ती ती आपण मानवाने रचलेल्या सह्यात. पण त्या व्यक्तीशी संबंध येणं, त्या व्यक्तीशी जुडणं किंवा त्या व्यक्तीशी तुटणं, हे आपल्या हातात नाहीये. हे ठरलेलं आहे तुमचं, कारण ते तुमचे काही धडे आहेत तुमच्या जीवनाचे. त्या धड्यांमधून तुम्हाला काहीतरी शिकायचं असते, काहीतरी द्यायचं असते, काहीतरी घ्यायचं असते, काहीतरी म्हणजे सोडून द्यायचं असते. तर अशा पद्धतीने हा स्वीकार म्हणजे तुम्ही आता असं बोलू नाही शकत की माझ्यासोबतच असं का होते, मीच का बरं दोषी ठरतेय, मलाच का बरं लोक असं म्हणतात आहे. काही ना काही कारण जरूर आहे. ह्या गोष्टीला पहिली स्थिती म्हणजे तुम्ही स्वीकार करा. तुम्ही स्वीकार केलं तर तुमची समोरची डेव्हलपमेंट होईल. तुम्ही समोर काय आहे ते शिकाल, असं हे सांगतं. आणि हे जेव्हा तुम्हाला समज येते तेव्हा तुमचं सहस्त्रार चक्र जागृत झालं असं समजलं जातं. आणि ही रेखी म्हणजे प्राणशक्ती त्या म्हणजे त्या सहस्त्रार चक्राला ओपन करण्यामध्ये म्हणजे जागृत करण्यामध्ये मदतगार सिद्ध होते. म्हणजे तुम्हाला समज शक्ती येते, तुम्ही प्रज्ञावान बनता. प्रज्ञा म्हणजे ज्ञान, सत्य ज्ञान. सत्य ज्ञानाबद्दल तुम्हाला स्वतःची जागृती येते. आणि जेव्हा तुम्हाला स्वतःची जागृती आली, समज आली, तर तुम्ही दयाळू व्यक्तिमत्व बनता. कारण माहिती असतं की अरे समोरचा व्यक्ती तो माझाच एक भाग आहे, माझ्याच शरीराचा, माझ्याच मनाचा, माझ्याच सगळ्या गोष्टीचा, आध्यात्मिकतेचा सगळ्या गोष्टीचा तो भाग आहे. तो मला काहीतरी शिकवू इच्छितो, तो मला काहीतरी सांगू इच्छितो. तर निसर्ग आपल्याला असंच सांगतो. तुमच्या वस्तू, स्थिती, परिस्थिती, व्यक्ती ह्यांच्या मार्फतच निसर्ग आपल्याला शिकवतो. आणि जेव्हा तुम्ही हे गोष्टी स्वीकारता तर तुमचा सहस्त्रार चक्र जागृत आहे असं म्हटलं जातं. आणि जेव्हा रेखीच्या मार्फत आपण अफर्मेशन्स करतो, शिकतो, हळूहळू आपण त्याच्याशी कनेक्ट होतो आणि आपलं चक्र जागृत होतात. दुसरं चक्र आहे आज्ञाचक्र. आज्ञाचक्र म्हणजे 2 भुवयांच्या मध्ये असतो इथे. आता आज्ञाचक्र म्हणजे थर्ड आय पण म्हणतात. आता तुम्ही युट्यूबवर बरेचसे व्हिडिओज पाहिले असेल की अरे आज आइए थर्ड आय चक्र, आपकी म्हणजे तिसरी आंख खोल देते हैं, असं तसं वगैरे खूप खूप काही काही आपण ऐकलं असेल. पण तुम्हाला साध्या सिंपल आपल्या बोली भाषेमध्ये मी तुम्हाला सांगते. काही ऋषीमुनींची भाषा समजत नाही मला आणि काही सांगत नाही मी तुम्हाला. सिंपल आयुष्यामध्ये आपण आज्ञाचक्र म्हणजे थर्ड आय म्हणजे काय, तर अंतरात्मा म्हणजे आतलं. तुम्ही बाहेरची दुनिया हा 2 डोळ्यांनी सगळं काही बघता, पण तुम्ही स्वतःच्या आतमध्ये काय चीज आहे, तुमच्या आतमध्ये कशाचा राग आहे आणि रियालिटी काय आहे, हे तुम्हीच बघू शकता, कोणी बघू शकत नाही. आणि हे जेव्हा जागृत होते, बाहेर बघण्याच्या आधी आपल्या आतमध्ये बघितलं, तर तिथे म्हणतो तुम्ही थर्ड आय चक्र, तुमचं थर्ड आय ओपन झालं म्हणजे स्वतःला बघणं.
आणि त्याच्यातून आपल्याला आतून इंट्युशन्स येतात. आपण म्हणतो ना, मला असं वाटतं की हा व्यक्ती माहितीने असं काहीतरी करेल. असं का वाटतं? तर त्या एनर्जी तुम्ही ग्रॅब करताय आणि त्यात तुम्हाला ती समज येते आणि तुम्ही त्या एनर्जीला मग बघायला लागता. बघणं म्हणजेच डोळे. डोळ्यांनीच बघतो ना. तर असे तर डोळ्याने दिसत नाही तुम्हाला. ह्या भावना मग कशा डोळ्याने नाही दिसत. भावना ह्या थर्ड आयने दिसतात तुमच्या. म्हणजे आतून अनुभूती जागृत होतात, त्याला म्हणतात. तर त्यावेळेस जेव्हा तुम्ही तुमचं आणि तिथेच तुमचं पर्पज जागृत होतं, उद्देश जागृत होतो. तुम्हाला तुमच्या म्हणजे जसं काही समजलं की हा व्यक्ती मला का रागवतोय. साधारण व्यक्ती तर कोणी रागवलं तर चिडून अजून जोराने रागवेल, चिडेल. पण ज्यांचं थर्ड आय ओपन असतं किंवा ज्यांना ती समज आलेली असते, ज्यांच्यामध्ये ती प्रज्ञा जागृत झालेली असते, ते त्यावेळेस शांत राहतील आणि ते समजतील की हा का चिडला, ह्या चिडण्याच्या मागे कारण काय असेल, त्याला असं काय दुखलं असेल की आणि ते माझ्यावर चिडला म्हणजे माझ्याकडून अशा काहीतरी एनर्जीज गेल्या असतील आणि म्हणून तो चिडला. आणि त्यावेळेस मला शांत राहून त्याला मी कसं शांत करू, इथे फोकस राहील. आणि हा जेव्हा व्यक्ती करतो असं, तेव्हा म्हणतो आपण त्यांचा आज्ञाचक्र जागृत झाला. सिंपल आहे. तर दुसऱ्यांना समजणं, स्वतःला समजणं, दुसऱ्यांना समजणं. कारण स्वतःचाच एक भाग म्हणजे दुसरे आहेत. दुसरा कोणी नाही आहे. आज मला जे समजलं मी तुम्हाला सांगते, पण तुम्हाला मी अशा ह्याच्याने सांगते की जसं मी स्वतःला सांगते आणि मी स्वतःला पण बघत आहे की मी काय सांगते. तर हे सगळं समजून उमजून करतोय. उगाच काहीतरी करायचं म्हणून करत नाहीये, है ना. तर याला म्हणतात आज्ञाचक्र जागृत असणं. तिसरं चक्र आहे आपला विशुद्ध चक्र. विशुद्ध चक्र म्हणजे गळ्याच्या जवळ असतो आपला. हा विशुद्ध चक्र म्हणजे आपण ह्या चक्रांच्या मार्फत स्वतःला एक्सप्रेस करतो. एक्सप्रेस करून म्हणजे बोलतो. तर दोन याच्यामध्ये बोलतो, एक व्हर्बली आणि एक नॉन व्हर्बली. व्हर्बली म्हणजे मी जसं आता तुमच्याशी बोलते आहे, शब्दांनी बोलते, आवाजांचे कंपन येतात, काही माझे बॉडी लँग्वेज होते है ना, काही माझे डोळे, ओठ, माझे हातपाय हलतात आणि मी तुमच्याशी बोलते आहे, तुम्हाला पण आवाज येतोय. तसंच नॉन व्हर्बल म्हणजे आपले विचार सतत बोलत असतात. सतत जरी मी आता तुमच्याशी बोलते ना, तरी कुठून तरी आतून मनातून विचार डोकावतातच, है ना. काही आपल्याला समजतात, काही समजत नाही, काही लक्षात येतात, काही लक्षात येत नाही. अशा विचार सतत चालू असतात. जोपर्यंत माणूस जिवंत आहे तोपर्यंत विचार चालू येणार आणि त्या विचारांनी पण आपण एक्सप्रेस करत असतो. कधी कधी माणूस तर एकट्यामध्येच विचार करता करता हालचाली करायला लागतो, बोलायला लागतो, समोर कोणी नाही तरी, है ना. तर अति विचार असतात ते लोक असे करायला लागतात किंवा त्यांना एक्सप्रेस करायला वेळ जागा नसते, तर मग असे स्वतःशीच एक्सप्रेस करत असतात. तर अशा पद्धतीने विशुद्ध चक्र असतं. आता याला जागृत करण्यासाठी सुद्धा म्हणजे हे सगळे चक्र जागृत करण्यासाठी आपल्याला प्राणशक्ती म्हणजे रेकी खूप मदतगार सिद्ध होते. आता इथे म्हणजे जेव्हा आपण रेकी शिकतो तर विशुद्ध चक्र जागृत करतो म्हणजे काय करतो, तर आपण स्वतःला चांगलं एक्सप्रेस करू शकतो. कोणाकोणाला असतं ना स्टेजवर जाण्याची हिंमत होती. आणि माझी स्वतःची मी स्टोरी सांगते. मला 2 माणसासमोर बोलायची म्हणजे काय, 2 माणसं काय, मला भाजीवाला मजूर सुद्धा असले ना तरी सुद्धा मला बोलायला म्हणजे हिचकिचाहट होती. मी बोलतच नव्हते. मला बाहेर कधीच मी भाजीपाला घ्यायला किंवा मार्केटमध्ये मी गेलेले नाही. मला सगळं घरातच आयतं मिळत होतं. पण आज मात्र मला किती लोकांच्या समोर बोलावं लागतं, किती लोकांच्या जवळ जावं लागतं, म्हणजे असं किती म्हणजे बरं असं नाही की कमी शिकलं, एज्युकेटेड वेल सेटल्ड लोक, डॉक्टर्स, इंजिनियर, सीए, पोलीस इन्स्पेक्टर, इव्हन म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलनवाले सुद्धा आपल्या याच्यामध्ये आलेले आहेत. आणि त्यांनी माझी मुलाखत घेतली आणि त्यांना इतकं आवडलं, हे सगळं सांगितलं, सिंपल भाषेमध्ये सांगत होती मी. आणि त्यांनी आपले एक पुस्तक लिहिले, त्या पुस्तकामध्ये माझ्या नावाने एक धडा पण त्यांनी छापला. तर अशा पद्धतीने जेव्हा तुमचं विशुद्ध चक्र जागृत होतो तेव्हा तुम्ही एक्सप्रेस चांगल्या पद्धतीने करू शकता. आणि जे काही बोलताय तुम्ही सत्य असता म्हणजे त्याच्यावर ठाम असतं, तुमच्यामध्ये तो कॉन्फिडन्स असतो. आणि कॉन्फिडन्स केव्हा येतो, जेव्हा आपण सत्य बोलतो, है ना. तर अशी क्रिएटिव्हिटी म्हणा किंवा एक्सप्रेस करू शकता. आणि याच्यामध्ये रेखी म्हणजे प्राणशक्ती, जेव्हा ऊर्जा शक्ती आपण जेव्हा टाकतो त्या दिशेने, तेव्हा ते जागृत होतो असं म्हणतात त्याला. अनाहत चक्र म्हणजे हार्ट चक्र पण म्हणतात त्याला. हार्ट चक्र म्हणजे काय, आपण म्हणतो ना अगदी दिल से मैं प्यार करता हूं, है ना, मनाने अगदी हृदयापासून तू माझ्या जवळ आहेस. म्हणजेच ह्या हृदयामध्ये काय आहे, प्रेम. सगळ्यात मेन मोठी भावना प्रेम म्हणजे. आणि प्रेम म्हणजेच त्याला जेव्हा जिथे माफ करतो, क्षमा मागतो, म्हणजे तिथे प्रेम असतं. कॉन्ट्रीब्युशन, क्षमा मागणं, क्षमा करणं, ह्या दोन्ही गोष्टी म्हणजे प्रेम व्यक्त करणं होतं.
कॉन्ट्रीब्युशन म्हणजे दुसऱ्यांना काहीतरी देणं, गुड व्हायब्रेशन्स म्हणजे दुसऱ्यांना चांगले आशीर्वाद देणं, है ना, ग्रॅटिट्यूड राहणं, हे सगळं जेव्हा करतो तेव्हा आपल्या मनामध्ये प्रेम असतं. आणि प्रेम म्हणजे कसं आहे, खिचून आणणारा एक ऊर्जा आहे. म्हणजे इथे चुंबकीय शक्ती असते. तर ही म्हणजे विद्युत शक्ती, म्हणजे इलेक्ट्रिकल म्हणतो ना, इलेक्ट्रिक म्हणजे बल्ब लागतो आपला इथे आज्ञाचक्रामध्ये, आणि इथला म्हणजे चुंबकीय शक्ती म्हणजे आकर्षित होतो. आणि ह्या दोन्ही शक्ती जेव्हा एक होतात म्हणजे विद्युत चुंबकीय शक्ती जेव्हा म्हणतो, त्यावेळेस ती घटना घटित होते. म्हणजे आपण डोक्याने पण विचार करतो राईट ट्रॅकवर, आणि त्याला भावना देतो, म्हणजे त्याला एकदम प्रेम देतो अनाहत चक्राने, तेव्हा ते एकरूप होते ती गोष्ट आणि आपल्याला फलित होते ती गोष्ट. तर असं आपल्याला दोन्ही चक्र म्हणजे विद्युत चुंबकीय चक्र आपल्याला जागृत करायचे असतात. त्याच्यानंतर आहे मणिपूर चक्र. मणिपूर चक्र म्हणजे हे असतं हार्ट चक्राच्या अगदी खाली, थोडस बेंबीच्या वरती. ठीक आहे. आता इथे म्हणजे सगळ्यात मेन काय असतं, अप्रिशिएशन. आपण अप्रिशिएट बरेचदा दुसऱ्यांना करतो, है ना, की नाही नाही ते खूप चांगले आहेत, छान आहे, त्यांनी खूप छान कार्य केलं. आपल्या मोठ्या नेत्यांबद्दलचं म्हणा, आपल्या गुरूंबद्दलचं, आपल्या मोठ्या मोठ्या सगळ्या लोकांचं आपण करतो, पण मात्र स्वतःसाठी नाही करत. स्वतःसाठी आपण अप्रिशिएट करत नाही. आणि इथे स्वतःसाठीच अप्रिशिएशन करणं खूप गरजेचं असते. सगळ्यात पहिले स्वतःला अप्रिशिएट करणं म्हणजे मला जे मिळालं, मी जे करू शकते आहे, असे कितीतरी लोक आहेत की नाही करू शकत, अजूनही नाही करू शकत. तर त्याबद्दलचं ग्रॅटिट्यूड ठेवणं, आत्मविश्वास वाढवणं, है ना, हे सगळं म्हणजे या मणिपूर चक्रामध्ये ह्या भावना असतात. आणि ज्यांच्यामध्ये ह्या भावना नसतात म्हणजे कमजोर असतात, तर ते काय असतं, ते रजिस्ट करतात म्हणजे ब्लॉक करतात. जसा आत्मविश्वास नसला कोणाजवळ, कॉन्फिडन्स नसला, तर ते घाबरतात, नाही 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 मी नाही करू शकत, अरे यार मला थोडी काही ते, मला प्रॅक्टिस नाही, मी कधी पाहिलंच नाही, तर मी कसं करू, अशा पद्धतीने ते मागे राहतात. तर अशा वेळेस काय असतं की हे चक्र ब्लॉक करतात, म्हणजे ती प्राणशक्तीची ऊर्जा शक्ती आहे ती वाहत नाही सहजतेने तुमच्या शरीरामध्ये, आणि न वाहल्यामुळे ते ब्लॉक होतो तो चक्र. आणि तुमच्यातला आत्मविश्वास कमी होतो, तुमच्यातला अप्रिशिएशन स्वतःसाठी कमी होतं, स्वतःसाठी म्हणजे आदर राहत नाही, है ना, एक्सप्रेस करू शकत नाहीये. तर अशा पद्धतीच्या भावनांमुळे तुम्ही मग ते कामं करू शकत नाही, आणि तुम्ही मग म्हणता की अरे मला हे जमतच नाही, हे होतच नाही, किंवा कुठेतरी दडवून ठेवता राग, क्रोध, लोभ, द्वेष, ह्या चक्रांमध्ये ह्या भावना असं ब्लॉकेजेस करणाऱ्या आहेत. ह्या तुम्हाला सहजतेने एक्सप्रेस करू देत नाही ह्या भावना स्वतःला चांगल्या पद्धतीने, इतरांच्या लाईफमध्ये, स्वतःच्या लाईफमध्ये सुद्धा. तर अशा वेळेस तेव्हा तुम्हाला रेकी ही मदतगार सिद्ध होते. ती प्राणशक्ती फोर्सफुली, जसं आपण बेसिन आपली सिंक ब्लॉक होते तर पाणी वाहत नाही, मग आपण तिथे काय करतो, तार करतो किंवा काहीतरी ते ड्रेनेक्स वगैरे टाकतो, ते नाही झालं तर मग पाईपलाईन बदलवतो, किती किती पद्धती आहे ना, है ना. अशाच पद्धतीने आपल्या शरीरामध्ये सुद्धा ह्या अनेक सिस्टीम्स आहेत, त्याच्यामध्येच आपण ही रेखीमध्ये आपण मग निगेटिव्हिटी कशी काढायची, हाय एनर्जी फ्रिक्वेन्सीशी कसं एकरूप व्हायचं, अफर्मेशन्स, हे म्हणजे हिप्नोटिक लँग्वेज मध्ये अफर्मेशन्स द्यायचे, म्युझिकच्या ह्याच्यामध्ये, तुम्हाला हे सगळं उद्या पण मी सांगणार असते, उद्या मी तुमच्याकडनं प्रत्यक्ष करून घेणार आहे ह्याची प्रॅक्टिस. तर अशा पद्धतीने ह्या सगळ्या प्रोसिजर मधून तुम्हाला हे सगळे चक्र तुमचे जागृत होतात, तुम्ही अवेअर होता. चक्र जागृत होणं म्हणजे अवेअर होणं, तुम्हाला जाणीव येतं ह्या गोष्टीची, समज येते, आणि तुम्ही तशा पद्धतीने आपलं आयुष्य बदलवायला लागता. हे काही जादू पद्धत नाहीये की मी सांगेल, शिकवेल आणि तुम्ही फटाफट बदलले, असं नाही. तुम्हाला ह्या गोष्टी जाणीवपूर्वक तुम्हाला समजून घ्यायचंय, आणि नुसतं मेकॅनिकली पण नाही, की असा हात ठेवा, आता करा, आता असं बोला, मग आता असं करा, असं मेकॅनिकली पण नाही करायचंय तुम्हाला. तुम्हाला पूर्ण जाणीवपूर्वक शिकून घ्यायचंय, म्हणजे समजून घ्यायचंय, आणि ते तुमच्या बीइंग मध्ये म्हणजे तुमच्या कणाकणामध्ये एकरूप झालं पाहिजे, तुम्हाला ते पटलं पाहिजे, तुमचा विश्वास, श्रद्धा पूर्ण त्याच्यासोबत असली पाहिजे, तर ती गोष्ट तुम्ही असं इतकं सुंदर सहजतेने तुम्ही बोलता बोलता दुसऱ्यांवर रेकी, स्वतःवर रेकी करू शकता. अगदी बोलता बोलता, तुम्हाला काहीही असं नाही, चालता बोलता, कोणत्या वेळेवर, कोणत्याही वेळेवर, आंघोळीच्या वेळेस, टॉयलेटला जाताना सुद्धा, म्हणजे याला काही लिमिटच नाहीये. कारण प्राणशक्ती तुमच्यामध्ये आहे म्हणून तुम्ही जिवंत आहात, है ना. सगळ्यात महत्वपूर्ण काय आहे, तुम्ही जिवंत असणं, बस.
माणूस मेला की मग नाही रेकी करू शकत, बस एवढंच एक आहे. ठीक आहे, तर मग अशा पद्धतीने मणिपूर चक्र आपला जागृत होतो. त्याच्यानंतर मग आहे स्वाधिष्ठान चक्र. स्वाधिष्ठान चक्रामध्ये कोणत्या भावना असतात, तर इथे असतं आपण फ्रेंडली, म्हणजे एक मैत्रीपूर्व भाव, बॅलेन्स्ड असतो आपण. बॅलेन्स्ड म्हणजे काय, हे माहितीये सगळ्यांना. आयुष्यामध्ये सुख दुःख आहे. तुम्ही कोणतेही कितीही कोर्सेस करा, कितीही लाखाचे करा, करोडोचे करा, कुठेही जा, हिमालयात जा, कुठेही जा, दुःख आहे. सगळ्यात पहिले कबूल करायचंय, स्वीकार, दुःख आहे. त्याच्यानंतर दुःखाचे कारण पण आहेत. भगवान बुद्धांनी 4 आर्य सत्य सांगितले. मी त्या दिवशी क्लास घेतला होता, है ना. 4 आर्य सत्य सांगितलं, तेच त्यांचं पहिलं आर्य सत्य दुःख आहे, कबूल करा. दुसरं आहे दुःखाचे कारण आहेत, बघून घ्या काय कारण आहे तर मला दुःख आलं. तिसरं आहे की दुःखाचे कारण आहे तर त्याचं उपाय पण आहेत. मग चौथा आहे त्याचे उपाय, आणि ते उपाय सांगितले अष्टांगिक मार्गामध्ये. असं सुंदर एका शॉर्ट मध्ये भगवान बुद्धांनी सुंदर हे सांगितलंय. म्हणजे भगवान बुद्धाचा शॉर्ट नाही आहे कोर्स, त्यांचा खूप व्ह्यूज आहे, पण मी तुम्हाला एक शॉर्ट मध्ये त्यांची गोष्ट सांगते. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, हे सगळं म्हणजे एकंदरीत हे चक्र ओपन करणं म्हणजेच ह्या अष्टांगिक मार्गाने आपल्याला पुढे जाणं. त्यांनी सांगितलेले उपाय काय आहे, त्याच पद्धतीने आपण तशा पद्धतीने रेकी आणि सिस्टमॅटिक करत राहायचं. कारण नुसतं सांगितलं, आज ऐकलं, दुसऱ्या उद्या केलं तर नाही समजत, आपल्या त्या गोष्टीतून निघून जातात. पण एका पायरी पायरीने तुम्ही जेव्हा चढत जाता आणि करत जाता, तेव्हा तुमच्या अगदी सबकॉन्शियस माइंड पर्यंत ते पोहोचतं. त्याला निरंतर प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं असते. तर अशा पद्धतीने बॅलेन्स आहे की सुख आहे, दुःख आहे, रात्र आहे, दिवस आहे, काळ आहे, उजेड आहे, पांढरं आहे, आणि हे सगळ्या गोष्टी एक्सेप्ट, ज्या वेळेस जे आहे त्यावेळेस एक्सेप्ट करणं म्हणजे बॅलेन्स्ड राहणं. नाही तर दुःखात मलाच का असं, माझ्यासोबतच असं का, मीच का बरं असं, हे जेव्हा म्हणतो ना आपण, तेव्हा काय होतं की आपण बॅलेन्स्ड आहे आणि आपण कुठेतरी त्याला रजिस्ट केलेलं आहे. आणि रजिस्ट करणं म्हणजे काय होतं, ब्लॉक करणं. जेव्हा तुम्ही रेकी करायला लागता तेव्हा तुमचे हे ब्लॉकेजेस सगळे निघायला लागतात. त्याच्यानंतर सर्वात लास्ट आणि सुंदर, सगळ्यात महत्वपूर्ण म्हणजे मूलाधार चक्र. आज मी तुम्हाला वरून, म्हणजे याला पहिलं चक्र, दुसरं चक्र, म्हणजे सहस्त्रार चक्राला पहिलं चक्र, दुसरं चक्र असं म्हटलेलं आहे. पण योग शास्त्रामध्ये म्हणजे योगासन वगैरे जे करतात, किंवा बरेचशा आता तुम्ही युट्यूबवर बघितलं असेल व्हिडिओ, तर पहिलं चक्र मूलाधार चक्रच म्हणतात. तर आज मी तुम्हाला वरून का बरं सांगितलं, तर आपलं आध्यात्मिक आहे. रेकी म्हणजे ही ब्रह्मांडातली ऊर्जा शक्ती आपण ग्रॅप करतो, म्हणून मी तुम्हाला आपल्या रेकी मधून फर्स्ट सेकंड असं वरून मोजतो. तर याला पहिल्या आणि शेवटच्या चक्रामध्ये जाऊ नका. जसं आहे जे आहे ते एक्सेप्ट करायचं आपल्याला. बस त्याचं महत्व आणि त्याचे फायदे तोटे काय आहे ते जे आपल्याला समजून घ्यायचं आहे बस. तर मूलाधार चक्र याच्यामध्ये सगळ्यात मेन भावना आहे सरेंडर करणं. जसं इथून स्वीकार, जे मिळालं ते स्वीकार केलं. ह्या 5 चक्रांमधून आपण ह्या धर्तीवर कार्य करत राहिलो है ना. म्हणजे इथं एक प्रेमळपणाने वागलो म्हणा, किंवा दुसऱ्यांना समजून घेतलं, इंट्युशन्स केले, बोलणं शिकलो, प्रेम करायला शिकलो. मणिपूर चक्र म्हणजे अप्रिशिएशन का शिकलं, स्वादिष्टान म्हणजे बॅलन्स शिकलो. म्हणजे ह्या 5 चक्रातून आपण ह्या पृथ्वीवर राज्य केलं. आता एवढं सगळं काही तयार केलं आपलं राज्य, हे सगळं सोडून जायचंय आपल्याला, सरेंडर करून जायचंय. इथून आपण हर एक व्यक्ती मृत्यूला सामोरं जाणार आहे. आणि जाताना आपण काही घेऊन जात नाही. शरीरावरचे कपडे काय, तर शरीर सुद्धा घेऊन जात नाही. ते सुद्धा शेवटी जाळून राख, आणि राखही नदीमध्ये शिरवून दिल्या जाते. म्हणजे काहीच अस्तित्व राहत नाही. पण तरी पण मग घेऊन जाताना काय घेऊन जायला पाहिजे आपण, तर इथे सगळं सरेंडरची भावना, की तुम्ही जे काही कमवताय, आज इथे पैसा कमवताय, तुम्ही तुमचं जे काही करता आहात, इज्जत कमवताय, किंवा जे काही घर दार मुलांसाठी बेत सगळं ते सगळं करून ठेवलेलं आहे, सगळं तुम्हाला सोडून जायचं आहे त्या क्षणातच, मृत्यूच्या क्षणातच. ह्याची तयारी तुम्हाला जिवंतपणे करावं लागतं. कारण अचानक ज्यांचा मृत्यू होतो, किंवा जे खूप आजारी असतात आणि मग सगळं असं म्हणजे अचानक हार्ट अटॅक येतो, आणि अजून बरेचसे काही कर्तव्य पूर्ण व्हायची असतात वगैरे, ते फार चिंतेमध्ये जातात. आणि जे ज्या अवस्थेत मृत्यू पावतात तीच अवस्था घेऊन पुढचा जन्म घेतात, त्या एनर्जी फ्रिक्वेन्सीमध्ये. भौतिक शास्त्रामध्ये सुद्धा आपण सगळे एनर्जी म्हणून शिकवलं जातं है ना. आणि एनर्जी, सेम एनर्जी फ्रिक्वेन्सी म्हणजे सारखी ऊर्जा शक्ती.
जसं आज मी तुम्हाला सांगते आहे, तुम्ही ऐकायला तयार आहात. म्हणजे तुमची आणि माझी एनर्जी कुठेतरी मॅच होते आणि म्हणून तुम्ही तेवढ्या इंटरेस्टने पण ऐकता आणि मी पण तुम्हाला तेवढ्या इंटरेस्टने वारंवार ही गोष्ट समजावून सांगते. है ना? तर ह्याला म्हणतो आपण सेम एनर्जी फ्रिक्वेन्सी. म्हणजे आज आपण एका एनर्जी फ्रिक्वेन्सीमध्ये आहे. पण समजा कोणी मला काटलं, हड काहीतरी सांगतात आहे, मला नाही ऐकायचं, तर लगेच त्याची एनर्जी वेगळी झाली. कोणीतरी भांडायला उठलं किंवा कोणीतरी कट करलं, तर कुठेतरी पटकन माझी एनर्जी त्यांची एनर्जी मॅच झाली आणि ते वेगळी झाले. अशाच पद्धतीने जेव्हा आपला इथे मृत्यू होतो ह्या धर्तीवर, तेव्हा ज्या एनर्जी फ्रिक्वेन्सी मध्ये आपण जातो, समजा खूप सुंदर मृत्यू होता. म्हणजे माझ्या वडिलांचं सांगते, इतकं छान. आणि मी रेकी दिली त्याच्यासाठी. म्हणजे आणि तुम्हाला माझी स्टोरी सांगणारच होते, पण चला मी आता सांगतेच तुम्हाला. ह्या गोष्टी निघाल्याच आहे तर मी तुम्हाला सांगते की मी म्हणजे एक एक्झिक्युटिव्ह फॅमिलीतली होती. म्हणजे असं काही नाही. थँक्यू स्मिता. तर एक म्हणजे माझे आई वडील वडील म्हणजे चांगले नागपूर शहरातले एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आणि चांगल्या खानदानीतलं, म्हणजे सगळं एज्युकेशन हे सगळं वगैरे. अशा माझं लग्न पण चांगलं आहे. म्हणजे माझे मिस्टर आर्किटेक्ट, समाजामध्ये एक चांगले नावाजलेले, मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स तयार करणारे वगैरे. त्यांनी पैसा प्रॉपर्टी भरपूर कमवून ठेवल्या. आर्किटेक्ट म्हटलं की त्यांचे सगळे प्लॉट्सचेच व्यवसाय सगळं. तर इतकं करोडोची संपत्ती त्यांनी कमवून ठेवलं, सगळं केलं, पण त्यांनी मात्र मला व्यवहार कधीच शिकवला नाही. ना माझ्या आई वडिलांनी शिकवला, ना माझ्या नवऱ्याने. सगळं म्हणजे मला जे पाहिजे ते सगळं आयतं मिळत होतं ना. त्यामुळे मला पैशांचे असं काही माहीतच नाही. मी कधी लाखाची गठ्ठी मी कधी हातातही घेतली नाही अशी. तर अशा याच्यामध्ये माझं आयुष्य गेलं, बालपण गेलं, तरुणपण गेलं. बस स्वप्न सुंदर सुंदर, बस एवढंच. आणि स्वप्न पूर्ण होत होते. कधीच मला असं दुःख म्हणजे काय माहीतच नाही. पण अचानक 17 वर्ष झाल्यानंतर, माझ्या लग्नाला 17 वर्ष झाल्यानंतर अचानक म्हणजे माझ्या मिस्टरांची डेथ झाली हार्ट अटॅकने. आज आहेत आणि उद्या नाही, म्हणजे अशा सारखीच सिच्युएशन झाली. ते तर सगळं झालं, पण मात्र आता समोरचं करायचं कसं? कारण मला 2 मुली आहेत आणि त्यावेळेस म्हणजे माझी मुलगी एक 9वीत आणि एक 11वीत होती. म्हणजे ऐन तारुण्यामध्ये त्या आलेल्या. मी कसं सांभाळू त्यांना, काय करू, हे माझ्यासमोर खूप मोठा विचार होता. आणि अशा याच्यामध्ये मला म्हणजे आणखी दुसरा एक धोका माझ्यासोबत झाला. ह्या 2-4 वर्षामध्ये, म्हणजे माझे मिस्टर गेल्याच्या नंतर जेवढी माझी करोडोची संपत्ती होती, ती माझ्या सख्ख्या भाच्याने, म्हणजे माझ्या नंदेच्याच मुलाने वगैरे, मला मी करतो तुमचे कामं असं सांगून, म्हणजे फसवून पूर्ण झिरो करून टाकलं. झिरो नाही, मायनस. म्हणजे मला 30-40 लाखाच्या कर्जामध्ये अडकवल्यासारखं झालं ते. आता मी कसं करू? जिथे मला लाखाची गठ्ठी हातात घेता येत नव्हती, म्हणजे माहिती नव्हतं, मोजता येत नव्हते कधी पैसे, मी आता हे आणू कसं, कसं करू? आणि मी इतकी डिप्रेशन मध्ये आणि एवढं भयानक सिच्युएशन मध्ये होती की मी काय करू. मला असं म्हणजे असं वाटत होतं की आता आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही. पण ती पण हिंमत नव्हती, कारण मुली दिसत होत्या माझ्या छोट्या छोट्या. त्या कशा करू? माझी मुलगी तेव्हा, तोपर्यंत ह्या 2-4 वर्षामध्ये ती MBA ला गेली. तर MBA ची फीस 40,000 रुपये सुद्धा भरायला माझ्याजवळ नव्हती. आणि त्याच्यामुळे तिचं शिक्षणही थांबवलं गेलं. आणि आता करू कसं, काय करू? अशा याच्यामध्ये माझ्या याच्यामध्ये रेकी, म्हणजे मी हे झालं होतं, कोणीतरी एक माझी मैत्री, आणि मी रेकी शिकली होती त्याच्या आधी. 3 फर्स्ट सेकंड थर्ड डिग्री केली होती. पण मी तुम्हाला ही स्टोरी याच्यासाठी सांगते की शिकवले जातात रेकी. मी त्यावेळेस चांगल्या याच्यात शिकले, पण काय झालं, फक्त मेकॅनिकली शिकवलं गेलं. मेकॅनिकली, म्हणून मी तुम्हाला म्हटलं ना, मेकॅनिकली नाही शिकायचं, ते समज उमज करून शिकायचं आपल्याला. तर मेकॅनिकली म्हणजे कसं, हा असा हात ठेवा, मग असं बोला, मग असं बोला, मग घंटा वाजते, मग इतकं बोर व्हायचं आणि एवढं हे व्हायचं की, आणि मी करते कशासाठी यार, काय याच्या मागचा उद्देश आहे, हे समजतच नव्हतं. त्याच्यामुळे माझ्यामध्ये परिवर्तन ते होतच नव्हतं, किंवा मला ते ठीक आहे करायचं आणि कोणाला केलं, पण त्या लोकांचा माझ्यावर विश्वास होतो म्हणून त्यांना काहीतरी फायदा होत होता, हे मला समजत होतं. आणि मग ते मी लँडमार्क NLP वगैरे केलं, तर त्याच्यातून मला समजायला लागलं. तर अशा ह्याच्यामध्ये मग मी करू काय, कसं करू, तर तर मला मग ती रेकी आली आणि त्याच्यामध्ये मी रेकी शिकायला लागले. आणि हळूहळू मी कोर्सेस केले. आणि तेव्हा मी माझं माइंड बदलवलं. आणि माझं माइंड इतकं चांगलं म्हणजे बदललं. आणि खरंच सांगते, स्मिता वेद सरांना ओळखतात. म्हणजे आम्ही, माझे कोच म्हणजे वेद सर, जे आम्ही त्यांच्यासोबत मी बोलणार आहे, तर मी तुम्हाला सगळ्यांना मी देणार त्यांच्यासोबतचे व्हिडिओ. त्यांनी मला म्हणजे फायनान्शियली कसं उठायचं, ह्या गोष्टी शिकवल्या त्या NLPच्या थ्रू. आणि मी हे सर्व माझं NLP जे शिकवते ना, हे मी माझ्या ग्रँड मास्टरच्या लेवलला पूर्ण शिकवते. कारण मी जसं झाले, स्वतः उठले, तसं सर्वांनी उठावं, हा माझा त्याच्या मागचा उद्देश असतो. त्यावेळेस त्यांनी मला, सरांनी म्हणजे म्हटलं होतं की, आप नंदिनी जी कितना कमाना चाहते हो,
हिंदीमध्ये बोलतात, दिल्लीचे सर आहेत ते. तर मी म्हटलं मोठ्या मुश्किलने मला मी इकडं किराणा इतकं, दूधवाला इतकं, बाईचं इतकं, म्हणजे लिटरली असं एक हाऊसवाईफ जशी करते ना तसं जोडून मी मोठ्या मुश्किलने म्हणजे 50,000, म्हणजे हे किती वर्षापूर्वीची, 10 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. 50,000 वगैरे. म्हटलं बापरे, 50,000. म्हणजे घाबरून म्हटलं सर मैं 50,000 रुपये कमाना चाहती हूँ. तर ते हसले, म्हणे की 50,000 कमाना है तो 50,000 की कम से कम ₹1,00,000 तो सपने देखो. सपना ही तो देखना है ना. आणि नाही पूर्ण झालं तर ठीक आहे ना, नाही जाईल काय आपल्याजवळ, काहीच नाही जाणार. आणि आले तर ₹1,00,000 महिना येऊन जाईल यार. सोचो तो जरा, अशा टाईपचं त्यांनी मला हे केलं. आणि माझ्यावर काही म्हणजे त्यांनी, आणि ह्या सगळ्या गोष्टी फोनवर, आणि आम्ही तो कोर्स केला. जवळजवळ 1,50,000, म्हणजे त्यावेळेस 10 वर्षापूर्वी 1,50,000 मी तो कोर्स केला होता. ट्रेन द ट्रेनर म्हणून कोर्स होता तो. ठीक आहे. तर केला, आणि त्यांनी मला जो माइंड प्रोग्रामिंग केलं की मी कसं ₹1,00,000 कमवते, कसं हे करते. आणि मला असं वाटायचं मी रेकी आणि टॅरो शिकवते, याच्यातून कोण माझ्याकडनं एवढं हे होईल बा. पण ऍक्च्युअली आपलं माइंड प्रोग्रामिंगच, जसं आपलं म्हणजे आज्ञाचक्र, जे सत्य ज्ञान म्हणतो आपण, त्याच्यासाठी जागृत होतो, जसं आपला पर्पज जागृत होतो की तू ₹1,00,000 कमवून करशील काय, कशासाठी खर्च करायचंय तुला, कोणासाठी काय करायचंय, ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्ही क्लिअरिटी येते ना तुमच्या आयुष्यामध्ये, तेव्हा ते सहज तुम्हाला नेचर देतो, सहज देतो. तुम्ही मागा, तो देतो. पण तुम्ही क्लिअर पाहिजे. तर ह्या सर्व गोष्टी जेव्हा मला ते माइंड प्रोग्रामिंग केलं, मी खरं सांगते, ₹1,00,000 महिना तर कधीच म्हणजे पार केलं मी. आश्चर्यजनक वाटतं मला, माझं आजही आश्चर्यजनक वाटतं. आणि आज म्हणजे त्या याच्यामध्ये आली. काही दिवसापूर्वी मी नंतर गंमत म्हणून मी स्वतःच आता प्रोडक्ट हे करायला लागले की चल म्हटलं झालं ₹1,00,000 कमवले, आता करोडची आपण भाषा बोलली पाहिजे. तुम्ही बिलीव्ह नाही करणार, हरवलेला प्लॉट, आता करोड येतील कसे काय माहिती, मलाही नव्हतं माहिती. हरवलेला प्लॉट, हरवलेला म्हणजे मला प्लॉट म्हणजे कसे असतात किंवा आपल्याकडे काय कागदपत्र असतात याला काहीच मला माहिती नव्हतं. त्यामुळे माझ्या पूर्ण जे फाईल्स होत्या सगळ्या प्लॉटच्या, त्या सगळ्या त्यांनी चोरून नेल्या. आणि मला ती म्हणजे मनामध्ये अशी इच्छाच नव्हती, किंवा तो द्वेष म्हणा, किंवा तो रागच नव्हता की त्याला पोलीस स्टेशनमध्ये द्यावं, त्याला तुरुंगात पाठवावं, त्या मुलाला त्यांनी असं करावं. मी काही कंप्लेंट बिम्प्लेंट करण्याच्या भानगडीत नाही पडली. मी माझी प्रगती केली, आणि खरंच आज तो जेलमध्ये आहे. आणि माझी अशी प्रगती झाली की मी लाखो काय, करोडो. आणि त्याच्या हातातूनच मला ती एक फाईल सापडली. पोलीस स्टेशनमधून फोन करून मला बोलवण्यात आलं, आणि तिथे मला फाईल सापडली. आणि तो फाईल म्हणजे तो माझा करोडोचा प्लॉट होता. आणि तो प्लॉट मला सहज मिळाला, मला माहिती नाही कुठे होता, काय होता, काही नाही माहिती. म्हणजे कसं तो तुमच्या समोर आणून देतो. आणि मी काय केलं, मी फक्त माझी रेकी, मी माझा अभ्यास, मला जे समजलं ते मी लोकांना समजून सांगायचंय. मी त्या कामावर मी फोकस केला, मला काय पाहिजे त्याच्यावर फोकस केला. म्हणून मी प्रत्येकाला सांगते, तुम्हाला काय हवं आहे त्याच्यावर फोकस करा. तुम्हाला काय नको आहे ते नका बघू, ते सोडून द्या. कारण तुमच्या याच्यामध्ये जे आहे ते तुम्हाला मिळेलच. आता फक्त जर मिळेल असतं मग कशाला मागायचं, हाही प्रश्न येऊ शकतो ना आपल्या मनामध्ये. तर का बरं, तर तुम्हाला फक्त एक गुरु किल्ली दिली आहे निसर्गाने. एक किल्ली म्हणजे की तुम्हाला ती किल्ली म्हणजे तुमच्या विचारांची. जर विचार तुमच्या मनामध्ये निगेटिव्ह आले, भीतीचे आले, किंवा जे काही असं, तर त्याच्यापेक्षा आपण सकारात्मक विचार करा, चांगले विचार करा, मोठे विचार करा, स्वतःचाही विचार करा आणि दुसऱ्यांचाही विचार करा. दुसऱ्यांनाही मोठं करण्याचं प्रण घ्या. त्याला म्हणतात पर्पज क्रिएट करणं. हे सगळं तुम्हाला ग्रँड मास्टर पर्यंत मी शिकवणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही काहीही मागा, तुम्हाला हा निसर्ग देण्यासाठी तयार आहे. आणि ते देण्यासाठी तयार आहे म्हणून आपल्याला ही प्रोग्रामिंग करायची आहे रेकीच्या मार्फत. रेकी म्हणजे याच्यामध्ये सिंपल समृद्धी मार्ग, म्हणजे नागपूर टू मुंबई जायचं आहे तर मला मस्तपैकी मी रेकी करून म्हणजे म्हणजे समृद्ध मार्गाने मी आरामात पोहोचेल. आणि जसं जसं तुमच्या वरती वरती जाता तुम्ही, म्हणजे जसं जसं फर्स्ट डिग्री झालं, सेकंड डिग्री झालं, थर्ड डिग्री झालं, मास्टर ग्रँड मास्टर झालं, म्हणजे तुम्ही एरोप्लेनने जाताय सहजतेने, कमी याच्यामध्ये, स्वतःला पण आणि दुसऱ्यांना पण करताय. तर ह्या संदर्भात मी तुम्हाला म्हणजे आणखी एक अनुभव सांगायचं होतं की माझ्या वडिलांना मी रेकी कशी दिली. तर माझे वडील तर वेल एज्युकेटेड होते, त्यांना पण ह्या सगळ्या गोष्टीमध्ये विश्वासच नव्हता त्यावेळेस. तर हे म्हणजे 10 वर्षापूर्वीचीच गोष्ट आहे, म्हणजे 10-12 वर्षापूर्वीची गोष्ट.
तर त्यावेळेस त्यांना म्हणजे काहीतरी खूप बरं नव्हतं आणि मी सांगितलं होतं की मी रेकी शिकते पप्पा असं वगैरे तसं. तर ते खूप कौतुकाने बोलले की रेकी काय असतं? तर म्हटलं अशी अशी विद्या असते असं. तर ते म्हणायचे की म्हटलं तुम्हाला काय पाहिजे मला सांगा. ते झाले होते 80+ झाले होते आणि त्यानं खूप असं म्हणजे विपश्यना वगैरे केली होती, त्यामुळे ते खूप शांत झाले होते बोलण्यामध्ये किंवा त्यांना आयुष्यामध्ये असं काही खूप इंटरेस्ट राहिला नव्हता. तर ते हसले म्हणे मला काय पाहिजे आता ह्या वयामध्ये. म्हणे माझ्या मृत्यूची चांगली कामना कर म्हणे. असं बोलले. तर मला ते पहिले आणि माझ्यासाठी माझे वडील म्हणजे हिरो होते एक आणि आपल्या वडिलांसाठी मृत्यूची कामना कोणी करतं का असं? तर मला ते पहिल्यांदा बेकारच कसं तरी वाटलं, पण पप्पा म्हणाले की माझं पूर्ण आयुष्य झालं, काही दुःख वाटून घेऊ नकोस, सगळेजण जाणार आहेत, चांगलं मला मृत्यू आला तर मला आवडेल है ना, मला माझ्यामुळे कोणाला त्रास नको. तर मी मी पण हसले, म्हटलं बरं ठीक आहे तुमच्या तब्येतीसाठी मी असं करणार, असं मी त्यांना सांगितलं. पण मी खरंच मनापासून ऍक्च्युअली मी तुम्हाला हे नाही सांगत आहे याच्यासाठी नाही की तुम्ही कोणाच्याही मृत्यूची कल्पना करा आणि तुम्ही रेखी द्या. ठीक आहे, ही पप्पांची डिमांड होती. त्यांनी मला मागितलं, मागितल्याशिवाय रेकी देऊ नये असं म्हणतात. पण एकदम खूपच आजारी असेल, अबोध बालक आहे, म्हातारे लोक आहे ज्यांना नाही कळत, तर त्यांना न मागताही देता येतं. ठीक आहे, हे तर मला पुढे जसं तुम्ही रेकी शिकाल तसं तसं तुम्हाला माहिती होईलच. मी खरंच त्यांच्यासाठी अगदी शांतपणे असं म्हणजे ना दुःखात ना सुखात असं एकदम रेकी करायला लागले की यांना जो काही यांची इच्छा आहे मृत्यू शांतपणे होऊन जावं. इतका सुंदर मृत्यू मी आजपर्यंत नाही पाहिला. अगदी माझा भाऊ, लहान भाऊ होता, त्याने म्हणजे आंघोळ करून देत होता आणि रविवारचा दिवस होता सुट्टीचा आणि म्हणे पप्पा मी करून देणार तुमची आंघोळ वगैरे. त्याचे छान त्यांना खादीचे पांढरेच कपडे आवडायचे आणि त्यांना म्हणजे आंघोळ वगैरे करून दिली छानपैकी आणि खादीचे प्रेस केलेला अगदी धुतलेला नवीन कपडा जो कधी म्हणजे त्याने घातला नव्हता. काय माहिती त्यांची काय इच्छा झाली ती त्या दिवशी ते कपडे घालायची. तर ते घालून बघितलं आणि अगदी त्यांना म्हणजे बाथरूम मधून बेडवर आणेपर्यंत अगदी त्यांनी मान टाकून दिली शांतपणे. आणि फोनवर दादा माझ्याशी बोलत होता, आम्ही म्हणजे मी दादाशी बोलत होते, भावाशी बोलत होते माझ्या. आणि बोलता बोलता त्यांनी एकदम सांगितलं की "नाही ताई काहीतरी झालंय पप्पांना." पप्पांची मान एकदम त्यांनी टाकली. "तू लवकर धावत ये" म्हणे आणि येताना डॉक्टरांना बोलवून घेऊन ये. डॉक्टर आमचे फ्रेंड्स होते. तर मी डॉक्टरांनाही फोन केला लगेच. तर डॉक्टर म्हणे मी त्याच रोडवर आहे, मी पोहोचतो. माझ्या आधीच डॉक्टर पोहोचले अगदी 2 मिनिटातच तिथे जवळच होते म्हणजे आईच्या घराजवळच. मी पोहोचले तोपर्यंत त्यांना बेडवर आणि बस 2 चम्मच पाणी पाजलं आणि ते गेले. इतकं शांत, ना डॉक्टरांची गरज ना कशाची गरज, आंघोळ पांघोळ करून गेले. इवन म्हणजे तर कपडे जे त्यांना आवडतात तेच कपडे, नवीन कपडे घालून गेले आणि त्यांनी आपली बॉडी डोनेट केली होती मेडिकलला. आणि जे डोनेट करतात ना त्यांचं एक हे असतं की त्या बॉडीला आंघोळ करून देत नाही. तुम्हाला माहिती असेल की नाही माहिती नाही. आपल्यामध्ये जी पद्धत आहे ना की जेव्हा बॉडीला आंघोळ करतात मग पूजा पाठ करतो मग आपण हे करतो स्मशान घाटात नेतात, तसं काहीच प्रक्रिया करायची नव्हती. पप्पांनी आधीच सांगितलं. त्यांनी इवन आंघोळही करू दिली नाही. आंघोळ करून नवीन कपडे घालून गेले. ह्याच्याशिवाय अजून काय पाहिजे म्हणजे असं कसं म्हणजे मला खूप आश्चर्यजनक हे वाटलं. आणि अगदी त्यांना तसंच मग मेडिकली त्यांना म्हणजे आम्ही डोनेट केली ती बॉडी, कारण त्यांनी लिहूनच ठेवलं होतं की माझी बॉडी मेडिकलच्या स्टुडंटला डोनेट करायची. तर अशा पद्धतीने सर्वात जगातलं माझ्या माझ्या दृष्टीनं सर्वात सुंदर मृत्यू असं होतं. आणि सगळे भावंड आम्ही सोबत जवळ जवळच होतो, म्हणजे क्षणात सगळे पोहोचलो त्यांच्याजवळ. तर अशा पद्धतीने रेकी आपले खूप छान म्हणजे आपल्यासाठी काम करत असते, कार्य करत असते. फक्त तुमचा विश्वास, श्रद्धा आणि सरेंडर पाहिजे असतो. तर हाच जो मूलाधार चक्र म्हणतो आपण, सरेंडर, सगळं सोडून जायचंय आपल्याला ह्या जगात. पण सोडण्याच्या आधी सगळं म्हणजे मृत्यू स्वतः पहिल्यांदा बघायचंय, जगायचं आहे आणि त्या अवस्थेत मध्ये आपल्याला जायचं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टीची तयारी आपण म्हणजे रेकी शिकतो, रेकी जेव्हा स्वतःला देतो तेव्हा सगळं आपण तयार होतो. तर अशा पद्धतीने अजून रेकी आपल्या जीवनामध्ये कशी काम करते तर हे तर तुम्हाला मी सगळं वेबिनारमध्ये सांगितलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला चांगलं माहितीच असेल. तर हे आनंद देणारी ऊर्जा आहे है ना. याच्यामध्ये आपले ध्येय पक्के होतात, आपले स्वतःवर इतरांवर प्रेम करतो है ना, आदर निर्माण होतो. त्याच्यानंतर आत्मविश्वास, सकारात्मक दिशेने आपली जीवनाची वाटचाल सुरू होते आणि ही सांधेदुखीपासून तर शरीराच्या मोठ्या वेदनांपर्यंत ही प्रभावी अशी विद्या आहे. नक्कीच ह्याचे पण खूप चांगले उदाहरण आहेत माझ्यासोबत की कॅन्सरची म्हणजे अगदी म्हणजे त्या असते ना जी कोणतं म्हणतात त्याला
काहीतरी म्हणतात ना त्याला, किमोथेरपी. येस, किमोथेरपी जेव्हा आपण देतो खूप आग होते, त्यावेळेसही म्हणजे जेव्हा रेकी चालू केली तर एकदम शांत असा त्यांचा मृत्यू झाला. हा एक खूप सुंदर माझ्या आयुष्यातला एक म्हणजे अजून एक हे आहे अनुभव. आपल्या आतमधले असलेल्या पारदर्शकता म्हणजे भावनांची पारदर्शकता म्हणजे काय होतं, की मी कोणता विचार करते हे माझं मला समजत नाही. आपण कधी इतक्या विचारांच्या ओघामध्ये वाहून गेलेलो असतो की मी काय बोलते आहे, माझ्या आतल्या भावना काय आहेत, माझ्या बाहेरच्या भावना काय आहेत, हे समजतच नाही आपल्याला. आणि ही समजलं जेव्हा, तेव्हा ही पारदर्शकता म्हणजे आपल्याला स्वतःच्या स्वतः भावना बघायची जेव्हा शक्ती येते, तेव्हा आपण योग्य निर्णय घेण्याची ताकद आपल्यामध्ये असते, की मला हे करायला पाहिजे किंवा नाही करायला पाहिजे. ते सगळं स्वतःला समजतं. रेकीमुळे हा हायर सेल्फची म्हणजे आपली ओळख होते, आपण कनेक्ट होतो. म्हणजे हायर सेल्फ म्हणजे कसं, की जसं मी आज तुमच्याशी बोलते, हे माझे शरीर आहे, एक विशिष्ट पद्धतीने माझी ओठांची हालचाल होते, माझा आवाज येतो, कंपन होतं, आणि माझे शब्द जे आपण ठरवलेले आहेत त्या शब्दातून काहीतरी कंपन होतं, ते ऐकायला जातं. तुम्ही ऐकता, किती दूर आहात, मशीन म्हणजे एका मशीनच्या किंवा मोबाईल किंवा लॅपटॉपच्या साहाय्याने तुम्ही ऐकता आहात, पण तरी पण हे सगळी जी प्रक्रिया होत आहे, ही मी माझी नंदिनी ही इथे एक मी बसवलेली आहे. ती माझ्याकडे बघते आणि ती माझ्याकडे बघते ही याच्यासाठी की मी कितपत योग्य करते आहे. माझ्या मनात तुमच्याशी बोलताना काय भावना आहेत, काही स्वार्थाच्या भावना आहेत का, की काही देण्याच्या भावना आहेत का, की काही लुबाडण्याच्या भावना आहेत का. बरेच जण म्हणतात की तुम्ही असं करता, एवढी फीस घेता, मग इथं फ्री का नाही देते, मग इथं प्राणशक्ती आहे, फ्री ऑफ कॉस्ट मिळते, हे तर हे सगळं कितपत बरोबर आहे, हे मी माझा अनुभवाने जाणते आहे. आणि मी काय करते आहे, माझ्या करण्याने काय होणार आहे, किती लोकांच्या आयुष्यामध्ये भलं होईल की वाईट होईल की काय होईल, ह्या सगळ्या गोष्टीला मी अवेअर आहे आणि मी ते बघते आहे. आणि हे जेव्हा मला माझं पटतंय, मला माझा आनंद होतोय, तेव्हा मी माझं पूर्णत्वाला जाते आहे. मला वाटतं की वाव, माझं जन्म माझा सफल झालाय आणि मी हेच काम करायला आलेली आहे. है ना, लोकांच्या जीवनामध्ये शांती पसरवायला, त्यांना ह्या प्राणशक्तीबद्दल अवेअर करणारा, त्यांचं जीवन बदलवण्यासाठीच मी जन्माला आली आहे. हा गोष्टीचा मला जेव्हा समज येतो, तेव्हा मी माझ्याशी पूर्णत्वाचा मला अनुभव येतो. ते इतकं सुंदर आहे, ह्या ब्रह्मांडाशी आपण एकरूप होऊन जातो जेव्हा रेकी शिकतो. रेकी नेहमीच आपले समर्थन करते. आपल्याला वाटतं कधी कधी की मी खूप 2-2, 5-6, 6-6 महिने, काय 2-2 वर्ष रेकी देतो आणि कधी कधी असं वाटतं ते काम होतच नाही. पण ऍक्च्युली ते काम होत असतं. ते काम तुमचं पूर्ण न करून किंवा पूर्ण करून, दोन्ही पद्धतीने रेकी तुम्हाला समर्थन देते. खूपदा असं वाटतं आपल्याला हे माझं काम झालंच नाही, पण काही वर्षानंतर, काही दिवसानंतर तुम्हाला समजतं की बरं झालं हे काम झालं नाही तर अशा पद्धतीने रेकी तुम्हाला वाचवत असते. कारण काय असतं, माइंड ह्या जो असतो, आपण विचार फक्त जे 5 सेन्सेसने आपल्याला जे दिसतं, 5 सेन्सेस म्हणजे डोळ्याने दिसतं, कानाने ऐकतो, जिभेने टेस्ट करतो, नाकाने सुगंध घेतो, स्पर्श, ह्याच्याने जे दिसतं त्यालाच आपण पूर्ण खरं समजतो. पण आतमध्ये जे हार्ट, ज्या भावना, फिलिंग्स आहेत, त्याला आपण बघतच नाही की आपल्या फिलिंग्स काय आहेत. आणि ऍक्च्युली फिलिंग्सच जास्त काम करत असतात, है ना. तर म्हणजे हे बाकीचे फक्त 10% काम करतात. जरी 5 आपले ज्ञानेंद्रिय आहेत, ते 10% काम करतात बरं का. आणि बाकीचे 90% आपल्या सबकॉन्शियस माइंड म्हणजे आपल्या खालचं जे आपल्याला ऑर्गन्स दिसत नाही ते काम करत असतात. म्हणजे आपल्याला आपला हार्ट दिसत नाही, आपलं हार्ट दिसत नाही, आपली किडनी दिसत नाही, आपल्या आतड्या दिसत नाही, आपलं स्टमक दिसत नाही, आपलं आतमधलं काहीच दिसत नाही आपल्याला. पण सगळ्यात जास्त त्याच्यातलं एक किडनी फेल झाली ना तरी तुमचा मृत्यू, हार्ट अटॅक आला ना मृत्यू, तुमच्या आतड्यांचा कॅन्सर झाला मृत्यू. म्हणजे त्याच्यातलं एक ऍटम जरी खराब झालं ना तरी सुद्धा तुम्हाला जगता येणार नाही. पण हे 5 सेन्सेस, एक डोळा काय, दोन्ही डोळे गेले ना तरी तुम्ही जगताय, बहिरे असाल ना तरी जगाल, मुके असाल तरी जगाल. सेन्सेशन नसतात, काही काही लोकांना काही स्किन रोग होतात स्किनचे, नाही होत, सुगंध नाही येत, वास नाही येत काही काही वेळेस, है ना, तरी जगतात ते लोक. पण तुमच्या शरीराच्या आतमध्ये जे आहेत ते जर काही झालं ना तर तुम्ही एक क्षणी नाही जगू शकत. म्हणजे इतकं 90% काम करत असतं आपलं शरीर आतमधलं, जे आपल्याला दिसत नाही. तर तिथे आपल्याला रेखी काम करते. रेखी म्हणजेच त्याच आतल्या आपल्या अंतर्मनाला जागृत करणं, हो की नाही.
तर अशा पद्धतीने आपल्याला रेकी शिकलो तेव्हा हे सगळं आपल्याला म्हणजे मी तुम्हाला असं काही वस्तू म्हणून नाही दाखवू शकत की जसं हा पेन आहे मी दाखवू शकते, हा कोणत्या रंगाचा आहे हे सांगू शकते, याचा स्पर्श कसा आहे, याचं कार्य कसं आहे मी सांगू शकते. पण तरी पण आतमधले मी माझे जे शब्द माझ्या मनातून येतात आणि मी ते लिहिते, तर मी तुम्हाला लिहिल्यानंतर सांगू शकते. पण माझ्या आतमध्ये काय शब्द आहेत, माझ्या आतमध्ये भावना काय आहेत, हे जोपर्यंत मी कॉन्शियसली बोलणार नाही तोपर्यंत तुम्हाला नाही सांगू शकत. नाही तर माझ्या आतमध्ये माझंच मला माहिती, हो की नाही. तर अशाच पद्धतीने रेकी तुम्हाला फील करावी लागते. हे मी तुम्हाला सांगू नाही शकणार, मी शिकवू शकते तुम्हाला की हे असं असं होतं, पण शेवटी अनुभूती तुमची ती तुम्हालाच राहील. तर अशा पद्धतीने आपण रेकी स्वतः शिकून आपल्या स्वतःचे तर दुःख दूर होतातच, पण इतरांचे सुद्धा आपण दुःख दूर करू शकतो. आणि किती सुंदर होईल ना की कोणाच्या जीवनामध्ये आपण आनंद, प्रेम, खुशी आणलं आणि त्याचं माध्यम बनलं तर, है ना. आणि दुसऱ्यांना आपण जेव्हा देतो ना तेव्हा ते पहिल्यांदा आपल्यामधूनच जातं. तुम्हाला दुसऱ्यांच्या जीवनामध्ये आनंद पाहिजे ना, तर पहिले तुमच्या जीवनामध्ये आनंद येतो. तुम्हाला दुसऱ्यांना प्रेम द्यायचं ना, तुमच्या जीवनामध्ये पहिले प्रेम येईल, खुशी येईल, तेव्हा तुम्ही दुसऱ्यांना द्या. आणि त्याशिवाय तुम्ही देऊच शकत नाही, हे आपलं म्हणजे सत्य आहे. तर आपल्याला स्वतःलाच पहिल्यांदा काम करायचं आहे. तर म्हणून आज आपण जे पहिल्या डिग्रीमध्ये सांगतोय ना स्वतःवर काम करायचं, तर स्वतःला पहिल्यांदा क्रिएट करा की माझ्यात प्रेम किती आहे, मी किती निरोगी आहे, मी किती म्हणजे आनंदी आहे, खुश आहे, है ना. तर स्वतःला खुश करायचं आपल्याला. तर रेकी आपली मनोकामना पूर्ण करते, रेकी स्पर्धेत हौसला वाढवते, निरोगी व्यक्तीला निरोगी बनवते आणि रेकी पशु, पक्षी, वनस्पती यांच्यासाठी अत्यंत उपयोगी अशी ठरते. तर हे तर प्राणी आपण म्हणजे ह्युमन बिंग सायन्सचा शोध लावला म्हणून आपण त्याच्यावर शंका टाकतो, असं कसं होऊ शकते, असं नाही, असं आपण बोलतो, है ना. पण ऍक्च्युअली पशु, पक्षी, प्राणी, वनस्पती हे अजूनही निसर्गाच्या दिशेने आहेत, त्यामुळे त्यांना ह्या गोष्टीची जाणीव नाहीये. आणि ते सहज आपली रेकीची भावना, आपला प्रेम भावना, आपली कृतज्ञता भावना, आपली कॉन्ट्रीब्युशनची भावना एक्सेप्ट करतात आणि त्यांच्यावर खूप लवकर इफेक्ट होतो. मग कधी म्हणजे आता आपल्या घरचे पाळीव प्राणी आजारी असतात, है ना, काही असतं. इवन ना एक शीतल म्हणून एक मुलगी होती, तिने म्हणजे तिचा पोपट हरवला होता. तर त्यावेळेसही तिने रेकी केली होती, मला पण सांगितलं होतं, मी पण तिला डिस्टन्स हिलिंग. तर मला तिने जेव्हा शेअर केलं मला स्वतःलाच म्हणजे आश्चर्य वाटलं. मला तर स्वतःला कधी कधी म्हणजे हे विश्वास यायला मला स्वतःलाच खूप म्हणजे दिवस लागले. म्हणून मी तुम्हाला विश्वास ठेवा विश्वास ठेवा हे सांगते ना, मला स्वतःलाच खूप दिवस लागले. तर तेव्हा तिने मला सांगितलं की अगदी इतक्या सहजतेने आला तो पोपट, की असं म्हणजे अक्षरशः तिच्या गॅलरीच्या याच्यावर आलाय, म्हणजे अक्षरशः तिने रडून त्याला बोलवलंय की तू ये, मी तुला सगळं, तुला पाहावं ते सगळं देईल वगैरे म्हणून. तर अशा पद्धतीने म्हणजे पोपट म्हणा किंवा पक्षी म्हणा, पशु पक्षी तुमची भाषा समजतात. आणि याच्यातही शेवट मी तुम्हाला तरी मी हेच सांगते, कारण माझं माइंड सायंटिफिक अजूनही आहे. तर मी तुम्हाला हे सांगते की सरेंडरही करता आलं पाहिजे. काही गोष्टी जर तुमच्याजवळ नाही आल्या, याचा अर्थ असं नाही की तुमचं आता बिलकुल तुम्ही करालच आणि तुम्हाला पाहिजेच म्हणजे पाहिजे असं नाही. कधी कधी तुमची गोष्ट न करूनही तो म्हणजे रेखी समर्थन देते तुम्हाला. ही गोष्टी तेवढीच तुम्हाला एक्सेप्ट करणं गरजेचं आहे. रेखी मन शांत करून सदा हलकेपणाचा अहसास देते, घर परिवारात मान सन्मान मिळवून देते, सुरक्षा कवच आपली रेखी म्हणून काम करते. मला ह्या याच्यावर पण मला खूप म्हणजे एक माझा अनुभव मी तुम्हाला नक्की आज त्याच्यामध्ये मी सांगणार. मी खरं सांगते तुम्हाला की मी एक साधी सिंपल, माझी काही स्वतःची ओळख नव्हती, कोणी मला नंदिनी मिश्रा म्हणून ओळखत नव्हतं. यांची मुलगी, यांची बायको, यांची बहीण, यांची आई, बस असंच माझी ओळख होती. मी खरंच सांगते, जेव्हापासून मी या रेखीच्या क्षेत्रात आले, मला ऍज अ गुरु म्हणून म्हणजे मी तर कधी कल्पनाही नाही केली होती किंवा काही, माझ्या डोक्यात फक्त एवढंच होतं की मला जे मिळालं ते इतरांमध्ये वाटायचं. बरोबर आहे, मी पहिले जेव्हा शिकले ना, मी अनाथ आश्रम मध्ये गेली, म्हाताऱ्या लोकांमध्ये, स्त्रियांकडे माझं जास्त लक्ष राहायचं, त्यामुळे अशा स्त्रियांच्या अनाथ आश्रम मध्ये मी काम केलं, रेखी शिकवली किंवा रेखी दिली, की ज्या म्हणजे समाजाने प्रताडित केलेल्या स्त्रिया है ना, बलात्कार, छोट्या छोट्या मुली, आई झालेल्या, नवऱ्याने सोडून दिलेलं, सासर म्हणून खूप वेळ केलं, अशा स्त्रियांची जाऊन मी सेवा तिथे केली. त्याचा परिणाम काय माहिती नाही मला, कारण आपण जे देतो तेच आपल्याला मिळतं, हे बिलकुल म्हणजे जरुरी आहे खूप. म्हणजे हा निसर्गाचा म्हणजे अगदी गुरुत्वाकर्षणाचा जसा लॉ आहे ना, तसाच हा लॉ आहे. आणि मी सांगते, इतका सुंदर सन्मान झाला माझा जो पहिला. असं तर आपलं गेट टुगेदर होतच असतं, पुण्यामध्ये झालं, शिर्डीमध्ये झालं, नागपूरमध्ये झालं. तर नागपूरमध्ये पहिल्यांदा जे साऱ्या म्हणजे महाराष्ट्रातले लोक आले होते,
इतकं सुंदर ॲज अ गुरु म्हणून मी तुम्हाला नक्कीच आज मी टाकेल तो व्हिडिओ, तुम्ही बघा. माझ्या आयुष्यातला पहिला मान सन्मान मी पाहिलेला. तर खरंच ह्या रेकीमुळे आपल्याला हे मिळतं. रेकी सुरक्षा कवच आहे. सुरक्षा कवच म्हणजे कसा? तर आता आपण जसं रात्री बेरात्री बाहेर गेलो, कुठे अननोन ठिकाणी जातो किंवा कधी आपल्या घरातल्या मुली एकट्या असतात. घराला आपण म्हणजे कुलूप लावून कुठे बाहेर जातो, तर चोरी चकाटी काही होऊ नये. चुकीचे लोक आपल्याकडे येऊ नये. बरेचदा आपण फ्लॅट स्कीम मध्ये राहतो, तर दरवाजा असा उघडून बघतो कोण. मी सांगते तुम्हाला, मी माझ्या ऑफिसमध्ये मी एकटी असायची बरेचदा. तर त्यावेळेस मी पूर्ण म्हणजे माझ्या ऑफिसला मला मनात भीती पण वाटायची, अशी म्हणजे एक राहायची. त्यावेळेसची गोष्ट सांगते मी, जेव्हा नवीन नवीन रेकी शिकली तेव्हाची गोष्ट आहे. तर तेव्हा मी असं म्हणजे तर असे किती विचित्र मी टॅरो कार्ड्स रीडिंग करते. तर तेव्हा काय काय प्रश्न विचारायचे लोक मला. साधं साधं म्हणजे साध्या नोकराशी म्हणा, साध्या मजुराशी बोलायची हिंमत होती. तर अशा वेळेस तर काही काही लोक यायचे, काही पण प्रश्न विचारतात लोक, काही पण म्हणजे अक्षरशः पर्सनल प्रश्न. कधी कधी अशी भीती वाटायची की काही होऊ शकतं काय. त्यावेळेस मी माझं कवच टाकायची. तर अशा पद्धतीने टर्न व्हायचं. आणि खरंच ते लोक म्हणजे असे आदरणीय अशा टाईपच्या नजरेने बघणं होऊन जायचं. म्हणजे नजरा बदलणं होऊन जायच्या. अशा खूप म्हणजे अशा आपल्या आयुष्यामध्ये सिच्युएशन येतात की इथे आपल्याला भीती वाटत असते. इवन तुम्ही म्हणजे आजारी असतात, घरातले म्हातारे लोक, छोटं बाळ घरी आहे, रांगता रांगता म्हणजे उभं होता, चालता चालता कितींदा तरी पडतात है ना, झडतात. तर त्यावेळेस लागू नये. कोणत्या कॉम्पिटिशन मध्ये कुठे जावं लागतं, ऍक्सिडेंट्स काही होऊ नये, फोर व्हीलर टू व्हीलर, त्यावेळेस आपण हे सुरक्षा कवच त्यांना देऊ शकतो. तर हे खूप सुंदर, हे तुम्हाला सगळं मी सेकंड डिग्रीमध्ये मला म्हणजे सिम्बॉल्स जेव्हा सांगेल ना तेव्हा शिकवेल हे सगळ्या गोष्टी. तर तुम्ही हे सगळ्या दुसऱ्यांना करू शकता, दुसऱ्यांसाठी स्वतःसाठी करू शकता. रेकीमुळे आपली मानसिक शक्ती जागृत होते. मानसिक शक्ती म्हणजे असं नाही की तो घरी काय करतोय बघू दे बरं मला जरा ध्यान करून. तर याला मानसिक शक्ती नाही होत. दुसऱ्यांचे दुःख समजतो आपण, दुसऱ्यांची परिस्थिती समजायला लागतो की का बरं हा असा करतोय. स्वतःची मानसिक स्थिती आपण समजू शकतो. आणि मानसिक त्याच्याने जे एकदा समज शक्ती आली की मग तिला जागृती की मी काय करू शकते. तुमच्या पेशींमधून तुमची जागृती होते. तुमचे विचार, तुमच्या मनातले विचारच तुमच्या पेशींना जागृत होतात. आणि त्या प्राणशक्ती म्हणजे रेकी शक्ती त्यांना मिळते. आणि ती प्राणशक्तीच्या उपयोगाने तुमच्या पेशी कामाला लागतात. आणि तशा पद्धतीने तुमचे विचार, तुमच्या भावना त्याला रस्ता देतात आणि ते काम तुमचं होतं. आणि तुम्हाला आपल्याला वाटतं की जादू झाली, पण ऍक्च्युली जादू नाही आहे, सत्य आहे. गुरुत्वाकर्षणाचा नियम जसा आहे ना, बस तसंच ही प्राणशक्ती. हा नियम तेवढाच आहे, फक्त एवढंच आहे की आपल्याला शाळेमध्ये शिकवला गेलेलं नाहीये. गुरुत्वाकर्षण आपल्याला दिसतंय असं की आपण टाकतो वस्तू तर पडलं, लगेच मी तुम्हाला प्रूव्ह करून देते. पण ही शक्ती आपण प्रूव्ह करून मी कसं देऊ, जोपर्यंत तुम्हाला मिळत नाही, जोपर्यंत तुमचे अनुभव येत नाही. असे अनुभव आलेले बऱ्याच लोकांनी शेअर पण केले तुम्हाला. याच्यामध्ये टाकेलही म्हटलं बऱ्याचशा लोकांचे कसे आयुष्य बदललं है ना. तर अशा पद्धतीने ही मानसिक शक्ती आपली जागृत होते आणि आपण इतरांना पण ते देऊ शकतो. तर रेकीमुळे आपण दूर असलेल्या लोकांना सुद्धा आपण शारीरिक आणि मानसिक लाभ पोहोचवू शकतो. म्हणजे आता जसं माझी मुलगी कॅनडाला आहे, जिचं मी आज म्हणजे त्यावेळेस MBA ची फीस नाही भरू शकते, त्याच मुलीला मी शिक्षणासाठी कॅनडाला पाठवलं. म्हणजे कुठच्या कुठे, म्हणजे काय बदल आहे हा. एकदम एका झटक्यात नाही होत. हा आज मी केलं 2 महिन्यात ती कॅनडाला गेली असं नाही होत. वर्ष लागले, 8 वर्ष, 7-8 वर्षापूर्वीची गोष्ट सांगते मी. आज ती 5 वर्ष आहे तिथे गेली. तर पण ते कंटिन्युटी, तो विश्वास, तो श्रद्धेने सतत करणं, आपला विचार पक्का करणं, आणि तसं तसं तुम्ही त्याला सिस्टमॅटिक पद्धतीने ती रेकी देणं, तर तुम्हाला त्याची गोष्टी तुमची पूर्णतः होते. आणि त्या तुम्हाला जी गोष्ट पाहिजे ती कशासाठी पाहिजे, कुणासाठी पाहिजे, त्याच्याने काय लाभ होतील, लाभ बघायचे, सुख काय मिळेल, शांती कशी मिळेल, ह्या गोष्टीचा विचारपूर्वक करून. असं नाही की बस घेतलं आणि केलं नाही, दिलं नाही, रेखी दिली, हो झालं तुझं काम, बिलकुल असं होत नाही. हे केव्हा होईल मग, जेव्हा तुम्ही ग्रँड मास्टर मध्ये हळूहळू हळूहळू प्रॅक्टिस होते. तरी आजही मी धडकन मी कोणाला रेखी देत नाही किंवा पटकन मी असं बोलत नाही, हो तू म्हणाले ना बिलकुल हो. अरे आपल्याला काय माहिती इथे बसल्या बसल्या की ती समोरची व्यक्ती काय डील करते आहे, काय नाही करत आहे, हो ना. ते कम्युनिकेशन करावं लागतं, ते बोलावं लागतं, ते स्पष्टता द्यावी लागते. आणि त्याच्यानंतर त्यांना ते समज म्हणजे अर्ध तर आपल्याला कम्युनिकेशन मध्येच त्यांना ग्रोथ त्यांची करावी लागते.
तर अशा पद्धतीने आपण शारीरिक मानसिक लाभ पोहोचवू शकतो आणि विश्वास पाहिजे. जसं आज मी इथूनही माझ्या मुलीला रेकी पाठवते, तिथं तरी ती एकटी आहे, अडकते, कुठे काहीतरी काम होतात, हे होतात, पाठवते, होतात कामं आणि शांतीने जगते छानपैकी. अगदी आजपर्यंत तर कधीच काही झालं नाही, आणि झालंय तरी त्यावेळेस सामर्थ्याने लढा देण्याची ती सामर्थ्य येते त्याच्यामध्ये, है ना. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण रेखीमुळे जरूर करू शकतो. तर नक्कीच अशी जादुई शक्ती म्हणा, है ना, एक प्रकारची जादूच आहे. तर आपल्या सगळ्यांनाच घ्यायला नक्कीच आवडेलच. आणि आपण आपल्या लाईफमध्ये ही ऊर्जा जेव्हा जागृत होते तेव्हा खरंच आपल्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल होतो, आमूलाग्र बदल होतो. त्याच्यावर विश्वास ठेवा, अगदी ठेवा. आणि शारीरिक, मानसिक, भौतिक आणि आध्यात्मिक पद्धतीने आपले जीवन बदलतंय. शारीरिक म्हणजे आपले शारीरिक रोगराई, ब्लॉकेजेस जे असतात ते निघून जातात. मानसिक म्हणजे आपले विचार बदलतात. भौतिक म्हणजे आज जसं मी तुम्हाला सांगितलं की मला माझा हरवलेला प्लॉट मिळाला, म्हणजे भौतिकच झाला ना, हा जगात आहे तो प्लॉट, है ना, धरतीवर आहे, तर तो कसा मिळाला. आध्यात्मिक म्हणजे आज मी जे करते मी अवेअर होऊन करते आहे, म्हणजे मी मृत्यूची तयारी तर करते आता, की माझा मृत्यू कसा होईल, मला मृत्यूची भीती नाही वाटत. जेव्हा मी ग्रँड मास्टरचे जेव्हा मी सांगायचे ना लोकांना, तर लोक अक्षरशः घाबरायचे. म्हणजे एक तर आहेच जळगावची म्हणून एक आहे मुलगी, ती म्हणायची की मला माई बोलायची, ती माई मला मृत्यूची खूप भीती वाटते, मृत्यू म्हटलंच तर मला भीती वाटते. आणि सगळ्यात पहिले मला हे येतं की माझ्या मुलाचं काय होईल माझ्यानंतर, त्याला कोण सांभाळेल, त्याला कोण हे करेल, मी नाही करणार हे मेडिटेशन. मृत्यू म्हणजे मेडिटेशन म्हणजे मृत्यू येणार नाहीये, पण बघा ती कल्पना की तुमच्या मृत्यूने काय होऊ शकतं आणि काय आहे हा मृत्यू. आणि तसं जेव्हा तुम्हाला ती रियालिटी कळते ना, तेव्हा तुम्ही जीवन जगायला शिकता, आणि त्या जीवन जगण्यामध्ये तुम्ही स्वतःच डेव्हलपमेंट करता. नाही तर हे काय आहे, अडाणी पण झालं हे पूर्ण, है ना. तर आपल्याला आपलं जीवन बदलवून घ्यायचं आहे, आणि अशा पद्धतीने आपल्याला हे आपलं जीवन बदलवून आपल्याला ग्रँड मास्टर पर्यंत यायचं आहे, ही गोष्ट नक्की. ठीक आहे. येस, विवेक नाईक, मला शिकायचं आहे ग्रँड मास्टर. ओके, बिलकुल, थँक्यू सर, थँक्यू. सगळ्यांना शिकायचंय, कारण माझ्या मनापासून ही इच्छा असते की मी कसं तुम्हाला तुमच्या दुःखामधून किंवा तुमच्या ज्या आपण त्या स्वप्नामध्ये आहे, हे सगळी दुनिया ही आपली आज जगतोय ना आपण, ही सगळी स्वप्नामध्ये. कल्पना करा तुमचं शरीर नाही आहे तर तुम्ही कसे असणार, आपण कल्पनाच नाही करू शकत आहे, कल्पनाच नाही करू शकत आहे. पण ही स्टेप बाय स्टेप, स्टेप बाय स्टेप तुम्ही त्या लेवलवर येता, त्या लेवलवर तुम्ही करायला लागता, शिकायला लागता. तर नक्कीच सगळ्यांनी शिका, नक्कीच सगळ्यांनी शिका. म्हणजे ती इच्छा आहे सगळ्यांनी शिकावं आणि सगळ्यांनी आपल्या जीवनामध्ये प्रगती करावी. ठीक आहे. तर आज मी तुम्हाला आपलं स्वप्न पूर्ण करा असं एक मेडिटेशन तुम्हाला बॅकग्राऊंड मध्ये देते आहे, आणि मी तुम्हाला आता अटुमेंट देणार आहे. ठीक आहे. तर एक मिनिट.